उन्हावर नको, पावसावर नको, कुणाचे चोजे कुणावर नको, असा एक मतला होता माझा. म्हणजे अशी एक गझल होती. त्यात एक शेर होता की तुला गिरवल्यावर कळे ना मला, कुणावर लिहू मी कुणावर नको. मला तिच्यावर लिहिताच आलं नाही, पण ती गेल्यानंतर 1-2 रचना लिहिल्या, नाही लिहिल्या असं नाही, पण मला लिहायचं आहे. म्हणजे आता माई पब्लिकेशन सुरू केलं आहे मी. मला ती वाचन करणारी आई प्रचंड आवडते. हातात पुस्तक असेल, तिचा लोगोच तो आहे. आणि तिचं वाचन वेळ, ती पुस्तक हातात घेतलेली आई सगळीकडे पोचावी, हा त्यामागचा हेतू. आणि त्याही पुढे जाऊन लोक पुस्तकाकडे वळावेत. जे जे दर्जेदार आहे ते मला देता यावं. माझी मैत्रीण आहे पूजा भडांगे, तिच्याकडे ती सगळी जबाबदारी. ती स्वतः उत्तम कवयित्री, उत्तम लेखिका, फार गोड लेकरू येते. तिने सगळी जबाबदारी ती घेतली आहे. आणि आत्ता ह्या 4 जानेवारीला माईंच्या स्मृतिदिनी, 4थ्या स्मृतिदिनी, आपण चिंधीची गोष्ट हे पुस्तक आणलंय, जे बाल साहित्यामध्ये तिनेच लिहिलंय. शब्दांकन माझं आहे, कारण ऑफकोर्स मीच सांगू शकले असते, आणि तिने ते लिहून काढले. ते ह्यासाठी की आपण लहान असताना आपल्या घरातनं आपल्याला ही मोठी माणसं कळाली, कारण आपल्या घरामध्ये ती पुस्तकं असायची. महात्मा गांधी, पंडित नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, सावरकर, हे सगळे आपण छोट्या छोट्या पुस्तकांमधनं वाचले. बरोबर आहे. आणि कुठेतरी तोंड ओळख झाली, आणि मग जशी जशी आपली समज तयार होत गेली, आपले इंटरेस्ट तयार होत गेले, आपण त्या व्यक्तीकडे तसं वळत गेलो आणि जास्त वाचत गेलो. मला असं वाटतं की लहान मुलांच्या हातात माई पोहोचणं खूप गरजेचं आहे. जन्म मला तू द्यावा आंदन पुढल्या जन्मी, या जन्माची नको आठवण पुढल्या जन्मी, राग अनावर होता होता आवरेन मी, पण प्रेमावर नको नियंत्रण पुढल्या जन्मी. आता त्या नसताना ते काम पुढे चालवणं हे किती कठीण आहे. पर्सनली सांगू का, दडपण येतं. ये मेरी माँ की कुर्सी है, मैं अपनी माँ की गोद में बैठा हूँ. तिने मला धमकीच दिली होती, ज्या क्षणी मला नाही म्हणशील ना, मी त्या दिवशी संस्थेतून निघून जाईन. एकीकडे आपली आई असंख्य मुलांची आई आहे, पण दुसरीकडे आपल्याबरोबर नसते. तुला माझी कधी आठवण नाही यायची. काय सांगू ममता, तुझी आठवण आली की फक्त अजितदादा पवारांची तुमच्याकडे खूप छान आठवण आहे. ज्या क्षणी त्यांनी ते केलं, माझ्या आईला तेव्हा किती बळ मिळालं असेल. स्वतःची ओळख कुठेतरी कॉम्प्रोमाइज होते असं वाटतं. नाही ग, मला तुम्ही स्वतः संस्थांमध्ये राहत होतात आणि आज तुम्ही संस्थेतल्या मुलांना सांभाळता. आमच्या वेळेला आम्हाला ज्यांनी सांभाळलं त्यांना कमी कष्ट पडले. 1-2 मुलं नाहीच त्या मुशीतून घडत. बाहेर गेलेली मुलं संस्थेकडे परत येतात का? मला एक सांग, 18 वर्षाचं मूल काय करू शकणार आहे? आपली संस्कृती टिकवणारे जे सण आहेत ना, ते व्हायला हवेत. कारण आई जाऊ शकते हा विचारच केला नव्हता. किती दिवस तुम्ही अशा पद्धतीने मदतीची अपेक्षा ठेवणार आहात? पण ममताताई, ह्या संस्थांचं भविष्य काय? की अनाथाश्रम हवेतच कशाला? अनाथाश्रमाची गरज पडणारच आहे. आजचं चित्र तर असं आहे की ती कुठल्याही वयाला बनते. माईंच्या संस्थेमध्ये लग्नाच्या मुली आहेत असं खोटं नाटं सांगून 50-50 हजार दिलेत लोकांनी मुलगी मिळाली म्हणून. आणि जेव्हा हे प्रकरण पुढे आलं तेव्हा आणि ममताताई, तुझ्यासाठी खास बर्वा स्किन थेरपीकडनं. अरे थँक्यू सो मच. ह्या कामाक्षी बर्वे मराठी उद्योजिका आहेत आणि त्यांचा फार सुंदर हा ब्रँड आहे. त्यामुळे जरूर आम्हाला आनंद होतो की एक मराठी मैत्रीण आमची अगदी उद्योजिका आहे आणि उत्तम पद्धतीने एक ब्रँड चालवते, म्हणून तुझ्यासाठी थँक्यू सो मच. आणि ही जी मी साडी नेसली आहे ती अर्थातच प्रथा या ब्रँडची आहे. त्यांचं पुण्यात भांडारकर रोडला आणि ठाण्यातही स्टोर आहे, जरूर जा. आणि हा भाग तुमच्याकडे घेऊन आले आहेत लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, ज्यांची 30 वर्षांची विश्वासार्ह परंपरा आहे. शेवटी विश्वास हा सगळ्यात महत्त्वाचा असतो ममताताई. ती परंपरा त्यांची आहे. आणि आता आपण ममताताईंची गप्पा मारूया. नमस्कार, मी मुग्धा गोडबोले. आरपार वुमन की बातमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. गेल्या काही वर्षात सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या स्त्रियांमध्ये एक अग्रणी असणारं नाव म्हणजे पद्मश्री सिंधुताई सपकाळ. आणि आज आपण आरपार वुमन की बातमध्ये त्यांच्या कन्येला म्हणजे ममता सिंधुताई सपकाळ यांना आमंत्रित केलं आहे. मनापासून आभार, तुम्ही आलात आणि तुमचं स्वागत. मी धन्यवाद म्हणायला हवंय. थँक्यू सो मच. नाही, आमची कधीची इच्छा होती खरं सांगायचं तर, पण ते जुळून येत नव्हतं. योग जुळून यावा लागतो एकूण सगळ्याच गोष्टीला.
पण आज तुम्ही आला त्याचा मला खूप आनंद होतोय. 2-3 वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये मला त्यांच्याशी बोलायला आवडेल. ममताताई आणि माझी त्यांची खरं तर फार तशी ओळख नाहीये. मी अर्थातच त्यांचे काही कार्यक्रम मी बघितलेत. ओळखते तुम्हाला. मी तुमचे काही कार्यक्रम बघितलेत ओके. आणि थोडीशी काव्याची शब्दांची मला आवड असल्यामुळे मी ते ऐकलेत, म्हणजे नुसते बघितलेले नाहीयेत. Yeah. आणि एक पहिला प्रश्न मला तुम्हाला असा विचारावासा वाटतो, गझलकार ममताताईंना, तुमच्या गझलांमध्ये प्रेम, माया, ममता ह्याचं प्रमाण जास्त असतं का? हो, म्हणजे मी ते कधीच नाकारत नाही. बरेचदा असंही म्हटलं जातं की तुम्ही सामाजिक विषयांवर का लिहित नाही, तुम्ही करंट विषयांवर का लिहित नाही. पण जे तुम्हाला सुचतं ते तुम्ही लिहिता. त्यामुळे मला जे सुचतं ते मी लिहिते. ज्या दिवशी मला सामाजिक विषयांवर सुचेल मी त्या दिवशी ते लिहील. मला कुठल्याही विषयांचं असं काही वावडं नाही आहे. पण जे सुचतंय ते लिहिते आणि ते प्रामाणिकपणे लिहिते. पण ही उर्मी कुठून येते, म्हणजे ती अंतस्फूर्ती कशातून आलेली असते? पुन्हा एकदा अनेक कलाकारांनाच विचारला गेलेला प्रश्न आणि त्यातही गीतकारांना, गझलकारांना, की तुम्हाला सुचतं कसं? हा, मी चेष्टेने एकमेकांना बोलण्याचं हे वाक्य आहे की हे सुचतं कसं. माहीत नाही कसं सुचतं, पण एखादा मिसरा तुमच्या मनात किंवा मेंदूमध्ये सरुंजी घालत राहतो आणि तो सतत तुम्हाला आठवत राहतो कुठेही उठता बसता. आणि मग त्याला साजेसा हा उला आहे का सानी आहे का हा फक्त शेर आहे असं काहीतरी डोक्यामध्ये सुरू राहतं आणि ती एक प्रोसेस सुरू झालेली असते एका गझलेची. कधी कधी एखादी गझल पूर्ण व्हायला वर्ष जातं, कधी कधी एका दिवसात पूर्ण होऊन जाते. म्हणजे ती प्रोसेस आपल्या हातात नाही. ते सुचलं तर सुचलं, नाहीतर मग कित्येक मिसरे असे आहेत की जे नुसतेच इनबॉक्समध्ये पडून आहेत, तुमच्या ड्राफ्टमध्ये पडून आहेत. बरं, आता मी ना आमच्या प्रेक्षकांसाठी आणि माझ्यासाठी सुद्धा एक अतिशय मूलभूत प्रश्न विचारते. कदाचित तुम्हाला हसू येईल माझ्या प्रश्नाचं, पण जसं आम्हाला एखाद्या कवितेमध्ये कडवं असतं हे माहिती आहे, तसं गझलमध्ये तुम्ही हे जे सगळे शब्द बोलता आहात ते जरा आम्हाला उलगडून सांगा ना, आम्हाला नाही माहिती. कुठले शब्द उलगडून? हे तुम्ही आता म्हणालात ना. येस येस. मतला आणि शेर असं जे आपण म्हणतो, म्हणजे तुमच्याच एखाद्या गझलेचं उदाहरण देऊन ओके सांगा. ओके ओके. आता मगाशी आपण बोललो त्याप्रमाणे की जन्म मला तू द्यावा आंदन पुढल्या जन्मी, या जन्माची नको आठवण पुढल्या जन्मी. आता पुढल्या जन्मी हे कॉमन आहे, म्हणजे तो त्या गझलेचा रदीफ आहे. अच्छा. आणि जन्म मला तू द्यावा आंदण, या जन्माची नको आठवण. मग आंदण आणि आठवण हे कवाफी आहेत त्याचे. म्हणजे ज्याला यमक असं यमक आपण म्हणतो ते. अमक आणि यमक आणि अंतयमक असे ते शब्द. आणि मग जसे शेर पुढे सुचत जातील तसं ते यमक एक 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 सानी मिसऱ्यामध्ये येत जातं आणि ती 6 शेरांची. सानी मिसरा म्हणजे? सानी मिसरा म्हणजे हा दुसरा मिसरा, म्हणजे पहिला मिसरा आणि दुसरा मिसरा, ज्या 2 मिसऱ्यांचा मिळून एक शेर होतो. जो वरचा तो उला आणि जो खाली असतो तो सानी मिळून. ह्या सगळ्याची तुम्हाला म्हणजे हे थोडं वेगळं आहे. खरं सांगू, मी आजपर्यंत ह्या विषयावर बोललेली नाहीये. म्हणजे मला हे माहिती आहे की हा उला मिसरा मी लिहून ठेवला आहे, हा सानी मिसरा कधीचा पडलेला आहे आपल्या ड्राफ्टमध्ये, पण मी जाहीर कधी बोललेले नाही. आज पहिल्यांदा डेअरिंग करते ह्या विषयावर बोलण्याचं. खूप टेक्निकली आहे गझल तशी, ते वृत्त आणि यती सगळं सांभाळावं लागतं त्यामध्ये. पण हा काव्यप्रकार इंटरेस्टिंग आहे. मुळात एका साचेबद्ध पद्धतीत तुम्हाला मुक्तपणे व्हायचं असतं. बरं. म्हणजे मुसलसल आणि गैरमुसलसल एकाच विषयाला धरून तुम्ही संपूर्ण गझल लिहू शकता, पण एकाच गझलेमध्ये अनेक विषय येऊ शकतात. कधी कधी एकेका शेराची एक एक कविता पण होऊ शकते. म्हणजे तो इतका इंटरेस्टिंग विषय आहे ना की त्याचं एक वेगळं पॉडकास्ट होऊ शकेल. पण मग आपण नॉर्मली ज्या कविता वाचतो त्या आणि गझल याच्यात फरक काय असतो? फरक वृत्त हे तर आहेच आहे, ते कवितेतही असतं. पण यामध्ये जो जसं मी म्हणाले की यमक आणि अंत्ययमक ते सांभाळलं जातं, यती सांभाळली जाते आणि कविता सहसा स्टार्ट टू एंड एक विषय प्रेझेंट करते. गझलेमध्ये तसं नाही. तुमच्या 2 शेरांमध्ये जर 6 शेर असतील तर त्यात 6 वेगवेगळे विषय येऊ शकतात आणि माझ्याकडनं तसे शेर लिहिले जात नाहीत. मला लिहायचे आहेत
म्हणजे एक सामाजिक, एक भावनिक, एक कुठला तरी रोजच्या रुटीनवर, एक नातेसंबंधांवर असं यावं माझ्याकडनं. पण मला ते मुसलसल एकाच विषयावर माझ्याकडनं ते बरेचदा लिहिलं जातं. करेन तेही ट्राय, मला करायचं असेल ट्राय तो. पण गझल हा प्रकार खूप इंटरेस्टिंग आहे. अलीकडे तर इतके लोक त्या काव्य प्रकाराकडे वळत आहेत लिहायचे, म्हणजे मोठमोठे सेशन्स होतात, हो. ऑनलाईन शिकतात, ऑफलाईन शिकतात. छान आहे, लोकांना आवडतंय, लोक त्या काव्य प्रकाराकडे वळत आहेत. आणि लिहिण्यातही मजा आहे, ऐकण्यातही मजा आहे, अनुभवण्याची मजा आहे ते. हो, म्हणजे आता कसं झालंय की बराच काळ माझ्या अंदाजाने फक्त भटसाहेबांच्याच काही गझला. येस, भटसाहेब आहेत, इलाई काका आहेत, श्रीकृष्ण राऊत आहेत, खूप साऱ्या लोकांनी लिहिलंय, नाही असं नाही. त्यानंतर आता वैभवदाच्या गझला जे आहे, वैभव देशमुख आहे, ज्याने मला गझल शिकवली, तो सुधीर मुळीक आहे. खूप सारे लोक आहेत की जे खूप छान लिहितात. आणि त्यामध्ये सुद्धा आता हळूहळू बदल होताना दिसतो. म्हणजे भटसाहेबांची गझल ही एका वेगळ्या उंचीवरची गझल आहे, तिथे कोणी नाही पोहोचू शकत. ते वेगळंच आहे रसायन. पण वैभवदाच्या गझला वाचताना सुद्धा असं जाणवतं की हो, हे आपल्याला बोलायचं होतं, हे आपल्याला सांगायचं होतं. म्हणजे ही ज्यांना मी वाचत वाचत लिहायला लागले असं म्हणता येईल, ती लोकही तितकीच ग्रेट आहेत, काही कमी नाही आहे त्यामध्ये. पण तुम्ही पहिल्यांदा लिहिलीत ती गझलच लिहिलीत का तुम्ही बाकी काव्य प्रकार हाताळले? नाही नाही नाही, मी 2010 पर्यंत काहीच लिहिलं नव्हतं, एक ओळही लिहिली नव्हती. म्हणजे आत्तापर्यंत या हे जे काही माझ्या गझलेचं आयुष्य आहे, उणे पुरे 15 वर्षाचं. खूप लहान आहे बिचारी ती असून, म्हणजे अशीच म्हणते मी. आणि कधीही मला असं म्हणायचं नसतं की मी ज्येष्ठ गझलकार आहे. म्हणतात बरेचसे, म्हणतात तसं म्हणू नका, माझी शिकण्याची प्रोसेस चालू आहे, मला शिकू द्या. पण तेव्हा ऑर्कुट नावाचा एक काव्य प्रकार होता आणि तिथे मी जस्ट जॉईन झाले होते. आणि माझा एक मित्र सचिन पावसकर, तो तेव्हा त्रिवेण्या लिहायचा. आणि त्रिवेण्या लिहित असताना त्याने मला ती काव्यांजली म्हणून एक लिंक पाठवली की बघ तुला वाच. त्याने मला ती पाठवली आधी लिंक. तर म्हटलं हे छान आहे रे, 3 ओळींचं त्रिवेणी. म्हटलं तुला अजून वाचायचं आहे का, ह्या लिंकवर जा. मग ती काव्यांजली म्हणून एक कम्युनिटी होती ऑर्कुटवरची. मी तिथे गेले तर तिथे त्रिवेण्या होत्या, कविता होत्या, गझला होत्या, पोवाडे होते, भजनं होती, अभंग होते. म्हटलं काय हा तर खजाना मिळाला आहे. आणि आपसूक गझलांकडे जास्त माझी नजर जात गेली आणि काहीतरी खरडलं मी. ते इतकं भयानक होतं की नंतर मी ते ड्राफ्टमध्ये सुद्धा ठेवलं नाही. आणि कुठल्या हिमतीने पोस्ट केलं त्या काव्यांजलीवर. आणि मला ना तेव्हा स्क्रॅप यायचे ऑर्कुटवर असताना. आणि मला एक स्क्रॅप आला की पहिला प्रयत्न चांगला आहे, पण काही मदत हवी असल्यास हाक मारा. आता आधीच मी ऑनलाईन या प्रकाराला घाबरणारी, म्हणजे तेव्हा ऑनलाईन तुम्ही गेलात की काहीतरी तुमच्या घरात शिरतंय असं काहीतरी तेव्हाचा फील होता तो. तर मी पहिले सर्च केलं की हे कोण आहे ज्याने मला स्क्रॅप पाठवला आहे. तर ते नाव दिसलं सुधीर मुळीक. मग बघितलं तर तो त्या कम्युनिटीचा ॲडमिन होता. मग त्याच्याशी बोलायला लागले. त्याने मला पहिला प्रश्न विचारला होता की तुम्ही काय लिहिले, तुम्हाला कळलं का? म्हटलं नाही. तुम्ही याआधी कधी गझल लिहिली आहे का? म्हटलं नाही. गझल काय असते हे तुम्हाला माहिती आहे का? म्हटलं नाही. हां. तो म्हटला ठीक आहे, हरकत नाही, मी तुम्हाला एक लिंक पाठवतो, ती वाचा. मग त्यात सगळे गझलेची वृत्त आणि कुठली वृत्त असतात, मग लघु गुरु कसे बघायचे असतात ते सगळं. पण त्यानंतरही मला जवळजवळ 6-1 महिने नाही लिहिता येत होतं. म्हणजे ते सुरुवातीचे सगळे जाळून गेला आणि पळून गेला नसलं काहीतरी. आता अंगावर काटा येतो ते आठवताना. पण प्रयत्न करत होते. नंतर मुक्तछंद लिहायला लागले, गझल सोडून दिली. मग त्याला असं वाटलं की नाही, तुम्ही गझल लिहू शकता, तुम्ही प्रयत्न करा. आणि मग कुठून ती ठिणगी असंही नाही म्हणता येणार. मला असं वाटतं की हे आईकडनं आलंय. म्हणजे आईचा कान खूप तयार होता. आईला ताल, लय, नाद, सूर जाम पक्की होती आई. आणि तिच्यासोबत ऐकलेला रचना किंवा सुरेश भट साहेब तर तिला पाठ होते तिच्या भाषणांमधनं. हो, कितीतरी दाखले त्यांच्या शेरांची ती द्यायची. जन्मलो तेव्हाच नेत्री आसवे, घेऊन आलो दे तुझी आकाशगंगा, बोल मी केव्हा म्हणालो. ती इतकी अस्खलित बोलायची ते सगळं. कुठे ना कुठे ते यमक आणि अंत्ययमक कानावर पडले होते आईकडनं. आणि तिची एक रचना आहे आईची कविता की निखाऱ्यावरी दुर्दैवाच्या पडली चिमणी पिलं, कवटाळून हृदयासी त्यांना मी आईचं प्रेम दिलं. आता पिलं आणि दिलं.
सदा भुकेचा कहर माजला, अन्न मिळाले कधी, 4 घास मागाया आले तुमच्या दारामध्ये. मग ते कधी आणि मध्ये. मग मला असं वाटलं की तिला जर हे वृत्त आणि हे सगळं मिळालं असतं ना, तर ती खूप छान गझलकार झाली असते. आणि ऑफकोर्स ती स्वतः एक गझल होती, गझलेसारखंच तिचं आयुष्य होतं. कमालीचा विरोधाभास किंवा टोकाचं साधर्म्य असं गझलेची व्याख्या आमच्या अण्णा कायम सांगतात. तर तिच्याकडनं ते आल्यामुळे त्या काव्यप्रकाराकडे ओढली गेले. मग सुधीरने बऱ्यापैकी त्यात चेंजेस, तो तर जे मिसरे त्याला पटायचे नाही त्याकडे तो ढुंकूनही बघायचा नाही. म्हणजे इतका तो कठोर होता त्या काही बाबतीत. पण आज असं वाटतं की नाही, त्याने त्यावेळेस ते केलं म्हणून मी कुठल्याही मिसऱ्याने हुरळून गेले नाही. जे जे चांगलं लिहिता येईल ते ते लिहित आले. ते लोकांना आवडत गेलं आणि लिहिते आहे. जे लिहायचं आहे ते लिहिते आहे. पण हे किती अद्भुत आहे ना, म्हणजे सिंधुताईंच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्यांचं आयुष्य, आणि कारण कितीही म्हटलं तरी सुद्धा आपल्या आजूबाजूची परिस्थिती, आपल्या घरातली परिस्थिती, तुम्ही म्हणताय तसं एक कुठेतरी तो कलेचा अंश आपल्यात असावा लागतो किंवा आपण तशा वातावरणात वाढलेलं असायला लागतं. हो. ह्या दोन्हीपैकी जर काहीही नसेल तर हा कुठून झरा सुरू झालेला असतो आपल्याला कळत नाही. त्यांच्या बाबतीत तर मला हे फार, आणि ज्या प्रकारचे अनुभव त्यांनी आयुष्यात घेतलेत. म्हणजे मला असं वाटतं की तिचं वाचन, सगळ्यात मोठा वाटा वाचनाचा आहे. म्हणजे ती त्यांच्या घरामध्ये एकटीच शाळा शिकलेली, म्हणजे माहेरी पण आणि सासरे पण. ज्या पद्धतीने ती ते कागद लपवून वाचायचे, म्हणजे बाजाराच्या दिवशी जो गूळ बांधून यायचा कागदामध्ये, तो कागद तिला लपवावा लागायचा. मग ती उंदराची बिळं, घुशीची बिळं ह्यात तो कागद लपवणं, मग तो काढताना त्या उंदराने किंवा घुशीने तिचं बोटच पकडणं, ते खूप किस्से आहेत तिचे. आणि मग ते जेव्हा ती सांगायची ना, तर आपल्या डोळ्यातनं धारा सुरू व्हायच्या की माऊलीच्या दुधापरी आले मृगाचे तुषार. त्या गदिमांची कविता होती, ती इतकं सुंदर सांगायची. भुके जला तान्हासम तोंड पसरे शिवार. म्हणजे इकडं त्या कागदावर त्या वर्षी ती कविता आणि कागदावर टप टप आपल्या बोटाचं रक्त पडतंय. ते वाचन खूप मोठा भाग आहे तिच्या वाचनाचा. ती तुटून पडायची पुस्तकांवर. म्हणजे तिला संस्कार, तसे संस्कार घरात नव्हते लिहिण्या वाचण्याचे किंवा त्या पद्धतीचं शिक्षण तिला मिळालं नाही, पण तिचं वाचन मात्र तिला त्या दिशेला घेऊन गेलं. ती वर्तमानपत्रसुद्धा 1-1, 1.5-1.5 तास वाचायची. आणि मला प्रश्न, आता बोलायचं असायचं काहीतरी तिच्याशी, मग मला प्रश्न पडायचा की बस झालं ना, आता किती वाचणार, हेडलाईन वाचल्या बास पुरेसं आहे, उद्याही येणारच आहे. मग तिचं आपलं ते एक पान पलट, दुसरं पान पलट, तिसरं पान पलट. मग तिला म्हणायचे की तू ते वर पाहिजे वधू पाहिजे पण वाचतेस का? तर म्हणायचे मी तेही वाचते. आणि वाचनाचा सगळ्यात मोठा वाटा आहे तिच्या भाषणांमध्ये. अर्थात तिचं जगणं आहेच आहे, तो भाग वेगळाच, पण वाचन तिला कायम सपोर्ट करत आलं. हे आणि सामाजिक संदर्भ किंवा माहिती एकूण जगाची, त्याशिवाय त्या भाषणातनं एवढी येऊ शकणार नाही. अगदी अगदी. भाषण नाही तर रेशन नाही, राशन नाही. हो हो. पण मग या सगळ्यानंतर गझलकार म्हणून आता तुम्ही नावाजलेले आहात, तुम्ही कार्यक्रम करत असता. मला असा प्रश्न पडतो की वयानुरूप किंवा आपण जसजसे आयुष्यात अनेक अनुभव घेत जातो तसा लेखणीत बदल होत जातो. होतो. तुम्ही खूप सहज लिहायला लागता. जितकं म्हणजे आपली मॅच्युरिटी वाढते, आपण समंजस होत जातो, आपण अंतर्मुख होत जातो वयानुसार, तसं तसं तुमचं लिखाणही होत जातं. आधीचं ओढून ताणून आणलेले कवाफी आणि ओढून ताणून केलेले शेर आता सहजपणे यायला लागतात. हे होतं. जितकं तुम्ही लिहित जाल, जितका काळ पुढे सरकेल तितकं हे होतं. हो, नाही, थोडी एक प्रगल्भता लागते. चांगलं लिखाण हातून घडायचं असेल तर ते लागते असे मला वाटतं. पण मग गझल या व्यतिरिक्त अजून काही लिहावंसं वाटतं तुम्हाला? लेख लिहिलेत, म्हणजे कधी कधी दिवाळी अंकासाठी विचारणा केली जाते, माईंवर लिहा, संस्थांवर लिहा, मग ते लेख लिहून देते. पण थोडंफार मुक्तछंद लिहिते, पण त्या व्यतिरिक्त नाही लिहिलं अजून काही. ममताताई, तुम्ही गाता ना ग? मी शाळेत गॅदरिंगमध्ये गायली आहे, स्वागत करूया सकल जनांचे, तर 5 मध्ये 1 असायचे. नंतर शाळा सुटल्यावर मित्रमैत्रिणींमध्ये गायले, पण गाण्याचं असं शिक्षण मला घ्यायचंय खरं मला. हा, म्हणजे कसं आहे की आता बरेच जण आपापली स्वतःचीच गझल गाऊन दाखवतात ना. तरन्नुम नाही, मला ते नाही जमलं, पण शिकेन.
गाणं शिकेन, शिकायचं आहे मला गाणं. माझी आई फार सुंदर गायची. कुठल्याही शिक्षणाशिवाय आणि कुठलाही गुरु नसल्याशिवाय तिचं सुराची फार पक्की होती, फार पक्की. म्हणजे ती काळी 4 काळी 5 जेव्हा सांगायचे ना, तेव्हा तो हार्मोनियमवाला त्याच्याकडे चमकून बघायचा की ह्या बाईला हे कळतं. ते वाजवायच्या सुद्धा ना. आणि पेटी हो, करोनामध्ये तर शिकली ती. तिचे व्हिडिओ आहेत माझ्याकडे, ती हार्मोनियम वाजवताना आणि ते सगळं एन्जॉय करताना. मग मला तिच्यासमोर ते सारे ग म पद निसा गायला बसावं लागायचं. तेवढं गाता येतं मला. आणि मग तू सोबत गायलीस ना तर मला ते नीट वाजवता येईल असं म्हणून मला ते बसावं लागायचं कंपल्सरी. आणि इतकी भारी होती की तिने त्या प्रत्येक पट्टीवरनं सारे सगळं चिटकवून ठेवले होते. म्हणजे हा सा आहे, हा रे आहे, मग ते बरोबर ते बघून ती वाजवणार. पण करोनामध्ये तिला सांभाळणं हे एवढं मोठं टास्क होतं ना माझ्यासाठी की तू काहीही कर पण तू घरी थांब, बाहेर जाऊ नको. बाहेर जाऊ नको. तिने मला धमकीच दिली होती त्या काळात की तू ज्या क्षणी ज्या विषयाला मला नाही म्हणशील ना, मी त्या दिवशी संस्थेतून निघून जाईन. मग कुठं नाही म्हणते, चिटकव ममता की ममता चिटकवतीये, गा ममता की ममता गातीये. मी तेव्हा स्टाफला सांगून ठेवलं होतं माझ्या इथे माझा जो परिवार आहे त्यांना, की जर रात्री 2:30-3 वाजता आई म्हटली की हे झाड उपटा आणि तिथे लावा, तर झाड उपटायचं आणि लावायचं, काही विचारायचं नाही. ते त्या काळात ती मंत्रालयात फोन करायची. मला हे अविनाश दादांनी सांगितलं होतं, तेव्हा ते अजितदादांचे पीए होते, की तुला माहीत नसेल ताई, मला माई फोन करायची आणि विचारायची की हा करोना किती तारखेला जाणार आहे. तर तो म्हणायचा की का ग माई, नाही रे मला पुढची भाषणं घ्यायची आहेत ना, तर ह्याची तारीख तरी सांग बाबा, वर्ष झालं आता, हा काही जायचं नाव घेत नाही, काही तो तारीख असेल ना की त्या तारखेला म्हणजे तो पाहुणा आलाय कुठून तरी आणि तो जाणार आहे. मग ते विचारणार की तू कुठे आहेस माई, मी मांजरेला आहे. मग तिथे कोण आहे, ममताताई आहे. ठीक आहे, मी ममताताईशी बोलतो नंतर, पण तू बाहेर नको पडू हा. आणि त्या दरम्यान मी तिला इतकी भीती घातली होती, कारण ती जुमान हा नव्हताच स्वभाव तिचा, की कुठेतरी तिला कल्पनेमध्ये असं वाटत असणार आहे की मी जर गेटच्या बाहेर पडले तर गेटच्या बाजूला 2 करोना उभे आहेत, एक या बाजूला आणि एक या बाजूला, बालदार चोपदार. आणि ते मला पकडणार आहेत म्हणून अशी भीती मी तिला, कारण मला पर्यायच नव्हता त्या काळात. काही नाही होत, काही नाही होत असं त्याचं चालायचं ना तिचं. पण राहिली ते, तो सुवर्ण काळ होता माझ्यासाठी. आईसोबतचा सहवास आणि आईसोबत राहणं, मध्येच वाद घालणं, मध्येच रुसणं फुगणं, बोलणं, गप्पा मारणं, एकत्र जेवणं, जे आयुष्यभर मिळालं नाही, ज्यासाठी खूप वाट बघितली, ते सगळं त्या करोना काळाने दिला. पण करोना काळाने बऱ्याच जणांच्या बाबतीत असं झालं, म्हणजे जगभर विध्वंस सुरू होता. हो, त्यामुळे तो काळ चांगला होता असं आपण स्वप्नातही म्हणू शकणार नाही नाही. म्हणू शकत. पण अनेकांना आपल्या कुटुंबाबरोबरचे असे क्षण मिळाले. कारण खरंच इतकं आपण सगळे धावत असतो आणि जग इतकं सतत भयंकर वेगात असतं. आपल्याला आपल्या माणसाची सवय नव्हती, म्हणजे आपला माणूस असाही वागतो खरंच हे प्रश्न त्या दरम्यान पडले. त्यामुळे मला असं म्हणजे मी जेव्हा तुमची मुलाखत घेण्यासाठी विचार करत होते तेव्हा मी म्हटलं तसं की 2-3 टप्पे मला तुमच्या बाबतीतले असे जाणवत होते. पण मला असं वाटतं त्याआधी आपण हे समोर काय घेऊन बसलो आहोत त्याच्याविषयी थोडंसं बोलूया. शेफ दिनेश जोशी यांनी खास आपल्या पाहुण्यांसाठी हे पाठवलेलं आहे. हा क्लासिकल हमस विथ फ्लॅट ब्रेड आणि तो स्पॉन्ज केक विथ लेमन जेल. यापैकी काहीही जर तुम्हाला गप्पा मारता असं वाटलं तर जरूर. दिनेश जोशी आमच्याकडे येत होते आरपारमध्ये आणि त्यांचा एकूणच खाद्यसंस्कृती आणि याबद्दलचा अनुभव अभ्यास खूप आहे. तर त्यांनी हे खास तुमच्यासाठी पाठवलंय, आपल्या गप्पांसाठी पाठवलंय असं आपण म्हणू. थँक्यू सो मच. त्यामुळे कधीही तुम्हाला वाटलं तर, कारण आम्ही इतका वेळ बोलतो की असं वाटू शकतं मध्ये म्हणून मला तुम्हाला एक असं विचारायचं होतं की सिंधुताईंनी कुठेतरी असं सांगितलं होतं की आई आणि मुलाच्या मधली नाळ इतकी लगेच तुटत नाही. त्यांनी मला वाटतं कुठल्या तरी एका मुलाखतीत असं सांगितलं होतं की जन्मदात्या मुलीला माझ्यापासून दूर करण्यासाठी मला खूप कष्ट करावे लागले. ती नाळ तोडायला सुद्धा मला दगडाचे खूप घाव घालावे लागले. तेव्हा आणि त्यानंतर तुम्हाला त्यांनी पुण्याला दगडूशेठ हलवाई ट्रस्टमध्ये ठेवलं. तेव्हा अर्थातच पहिला प्रसंग तुमच्या लक्षात नसणार, दुसरा कदाचित लक्षात असेल,
पण तुम्ही जे आता म्हणालात की खूप वर्ष ज्या गोष्टीची मी वाट वाट बघत बघत होते, होते. तो काळ, तो वाट बघण्याचा, एकीकडे आपली आई असंख्य मुलांची आई आहे, पण दुसरीकडे आपल्याबरोबर नसते. हा काय होता, ही भावना काय होती? मला काय वाटतं माहितीये की आई आणि मी म्हणजे आम्ही मायलेकी आमची जेव्हा स्क्रिप्ट लिहिली असेल ना परमेश्वराने, तेव्हा आम्ही परस्पर पूरक असू एकमेकींना. म्हणजे जर तिला मला कायम सोबत ठेवावं लागलं असतं, तर कदाचित ज्या पद्धतीने तिने काम केलं तिला ते करता आलं नसतं. मी जशी होते तशी जर मी नसते, मी हट्टी असते किंवा मला माझी आई हवी आहे, हे कोण आहे, आधी मी आहे, असा जो मालकी हक्काचा कुठल्याही लेकराला स्वाभाविक येते, तशी जर मी असते तर कदाचित ती आईच्या कामामध्ये एक अडचण निर्माण झालीच आहे. त्यामुळे देवाने मला बनवताना असंच काहीसं बनवलं की तिला माझा त्रास होऊ नये. आणि मुळात आईजवळ जास्त राहणं माझं झालं नाही. म्हणजे माझं लहानपण फैजपूरला गेलं, मी ते कायम सांगत असते, महानुभाव पंथाच्या मठामध्ये. आईनंतर तिथून बाहेर पडली. माझी पहिली अमरावतीला, दुसरी फैजपूरला, तिसरी चांगेफळला, चौथी परत फैजपूरला, 5वी पण तिथेच झाली आणि 6वीपासून पुण्यात आले. सेवा सदनला माझं पूर्ण शिक्षण झालं 12वीपर्यंत. नंतर गरवारे कॉलेजला सायकोलॉजी घेऊन माझी डिग्री झाली. नंतर पतंगराव कदम प्रतिष्ठानने माझं MSW करून दिलं भारतीय विद्यापीठला. पण ह्या सगळ्या प्रवासामध्ये आईचा जो कामाचा आलेख किंवा आईच्या कामाचं स्वरूप हे इतकं बदलत गेलं. मला ते फक्त सुट्ट्यांमधनं दिसायचं. मला जेव्हा सुट्टी असायची, 12 वर्ष हॉस्टेलला काढली, सुट्ट्यांमध्ये गेले की कुणीतरी नवीन आलेलं असायचं, कुणीतरी कमी झालेलं असायचं. आणि आई सांगायची की ममता हा तुझा दादा आहे, कारण तो माझ्यापेक्षा 1-2 वर्षांनी मोठा असायचा, मग तो दादा. किंवा ममता तू याची ताई आहेस, तर मग ते लहान आहे, मग मी त्याची ताई. मी तिला कधीच प्रश्न विचारले नाही की हे कोण आहेत, कुठून आलेत. जेवढं कानावर पडेल, जेवढी माझी तेव्हाची बुद्धी होती त्यानुसार अर्थ लावत गेले. आणि तिला प्रश्न नाही केले कधी आईला. पण मला मुलगी झाल्यानंतर जेव्हा मी तिला विचारलं होतं की तुला माझी कधी आठवण नाही यायची, तेव्हा ती मला म्हणाली होती की काय सांगू ममता, तुझी आठवण आली की फक्त पाना फुटायचा बाकी असायचा. मला तक्रारच करायला वाव नव्हता, कारण तोपर्यंत पाना फुटणं काय असतं हे मला माहीत झालं होतं. मग कुठेतरी कधीतरी एखादी सल मनात असेल ना तर तीही धुवून निघाली. आणि तिच्या जाण्याआधी शेवटचे 2.5-3 महिने तर ती माझ्या घरात होती, माझ्या सोबत होती. तेव्हा तर ती माझं बाळच होती. म्हणजे आम्ही ते आई ते लेकरू आणि लेकरू ते बाळ म्हणजे माय, असं ते जो माझा प्रवास झाला, मी आई झाले, ते एक सर्कल पूर्ण झालं. आणि आता तर ती सलई नाही राहिली की आई मला मिळाली नाही म्हणून. आई आहे. आणि आताही जाणवतं की आहे, ती बोटाला धरून चालवतीये, ती संकेत देतीये. म्हणजे 4-5 दिवसांनी कळतं की अरे ते हे होतं का, अच्छा अच्छा, म्हणजे आपण तिथे जे थांबलो होतो ते बरं झालं थांबलो, कारण पुढे हे असं घडणार होतं. किंवा अरे आपण तो निर्णय का घेतला होता, अच्छा पुढे हे घडणार होतं. असे जे संकेत मिळतात ना, मग मी म्हणते की आहे, मला माहिती आहे तू आहेस म्हणून. गंमत सांगते, माझा कट्टाला माझी मुलाखत होती आणि माझी ती पहिली वेळ कुठल्या तरी न्यूज चॅनलच्या स्टुडिओमध्ये जाऊन बोलायची मला अजिबात सवय नव्हती. आणि खांडेकर साहेब समोर, ज्ञानदा समोर आम्ही गेलो, असंच बसलो आणि ते म्हटले करूया सुरू. म्हणजे आधी काहीच बोलायचं नाही. म्हटलं ठीक आहे. पण त्या ABP माझाच्या पायऱ्या चढण्याआधी जसं रोडपासून त्या स्टुडिओच्या पायरीवर मी गेले, मनातल्या मनात म्हटलं की तू सोबत राहा, मी पहिल्यांदा जाते आहे. आणि माझ्या मागे नको थांबू, शेजारी बस, शेजारी थांब माझ्या, हे मनातल्या मनात मी बोललेले. आणि 1 तास 15 मिनटं कधी संपलं कळलं नाही. आणि खांडेकर साहेब म्हटले की आता आपण मग शेवटी एक रचना घेऊया. म्हटलं झालं पण. तर ते म्हणाले हो अजून काही. म्हटलं नाही नाही ठीक आहे, मी शेवटची रचना घेते. मुलाखत झाली, नंतरचं चहापान झालं, खाली उतरलो, माझ्यासोबत विनय होता. आणि रोडवर आलो, त्यांनी पटकन माझ्या पायाला हात लावला. म्हटलं का रे, काय झालं? तो म्हटला ताई मानलं तुम्हाला. कारण त्यालाही माहिती होतं की मी कधी अशी कॅमेरासमोर गेलेली नाहीये. असं वाटत होतं. म्हटलं आई तुमच्या शेजारी बसली आहे आणि तुम्हाला सांगतेय की हे बोल, हे सांग. आता हे त्याला कुठे माहिती होतं.
की मी आईला हे सांगितले की माझ्या मागे नको थांबूस, माझ्या शेजारी बस, आणि तो तेच शब्द बोलला. हा योगायोगही असू शकतो, पण माझ्यासाठी एक अजून पुष्टी मिळते मला की येस, आई आहे, ती सावरते पण आहे, ती पुढे पण नेते आहे, ती सुचवते पण आहे, ती थांबवते पण आहे, ती करवून घेते आहे सगळं का. पण ममताताई काय होतं की म्हणजे दोन पद्धतीने ह्याच्याकडे बघता येऊ शकतं. कधी कधी असंही म्हटलं जातं की वटवृक्षाच्या शेजारी छोटं झाड किंवा रोपटं वाढत नाही, अशाही पद्धतीने हे नातं बघता येऊ शकतं. मोठ्या आईवडिलांच्या मुलांवरती वेगळ्या प्रकारचं दडपण असतं असंही म्हटलं जातं. हो. कुठेतरी तुलना होऊ शकते. त्यात सिंधुताईंचं काम सामाजिक क्षेत्रात एवढं प्रचंड मोठं आहे की कुठेही गेलं तरी त्यांच्या नावाखातर कामं होणं हो. किंवा त्यांच्यामुळे काही वेगळ्या पद्धतीने कामाला एक दर्जा दिला जाणं, ह्या सगळ्या गोष्टी होत असताना आता त्या नसताना ते काम पुढे चालवणं हे किती कठीण आहे किंवा किती त्यामध्ये अडचणी येतात? पर्सनली सांगू का, दडपण येतं, म्हणजे मी नाकारणार नाही, दडपण आहे. तिने जन्म दिला आहे, तिच्या पोटची आहे, त्यामुळे अपेक्षा असणार. समोरचा माणूस अरे त्यांची मुलगी आहे ना, मग हे तर असायलाच हवं, अगदी अपेक्षा असणार. पण मग त्याचं उत्तरही हे आहे की जर DNA आहे, मग तिथून अपेक्षा नाही होणार तर कुठून होणार? ही जमेची बाजू आहे ना. त्यामुळे आहेत, लोकांच्या अपेक्षा आहेत, आणि मला त्यासाठी काही असं खूप काही करायचं नाही आहे. मला फक्त रोजचं माझं काम करायचं आहे, रोजची माझी जबाबदारी पार पाडायची, आणि ह्यामध्ये हा काळ पुढे सरकणार आहे. म्हणजे एक उदाहरण म्हणून सांगते की आधी टेस्ट मॅचेस व्हायच्या, नंतर त्या 50-50वर आल्या, नंतर 20-20वर आलं, 10 ओव्हरच्या पण मॅचेस होतील, किंवा काही दिवसांनी काही वर्षांनी फक्त टॉस करतील आणि जिंकला की हारला सांगतील. सांगता येत नाही. पण मला क्रीजवर टिकून राहायचंय, मला प्रत्येक बॉल खेळायचा आहे, मला आऊट नाही व्हायचंय. आणि जो माझा अट्टाहास असतो की माझ्या आईने माझ्या शेजारी असावं, तिने सांगावं, तिने बळ पुरवावं, बाकी चालायची जबाबदारी माझी. एक गंमत सांगते. परवा इथेच आपल्या गझल मंथन साहित्य पुरस्कार मिळाला गझलेसाठी. माझी ओळख करून देताना माझ्या मैत्रिणीने एक शेर घेतला होता, मला फार आवडला तो. मी तो वाचला नव्हता याच्या आधी, की ये मेरी माँ की कुर्सी है, मैं अपनी माँ की गोद में बैठा हूँ. खालचा शेर मैं अपनी माँ की कुर्सी पे बैठा हूँ असाही असू शकला असता, खालचा मिसरा मैं अपनी माँ की गोद में बैठा हूँ. आज ही खुर्ची आईचीच आहे, मी तिच्या मांडीवर आहे. हे वेगळंपण आहे त्यातलं. ह्यामध्ये कुठे स्वतःची ओळख कुठेतरी कॉम्प्रोमाइज होते असं वाटतं? नाही ग, मला वेगळं काही बनायचंच नव्हतं. माझा असा कुठला अट्टाहासच नव्हता की मला डॉक्टर व्हायचं होतं आणि मी इकडे आले, मी इंजिनियर झाले, किंवा मला कॉमर्स करायचं होतं पण मी आर्ट्सकडे आले. नाही, मला 10वीलाच कळालं होतं की मी सायन्सचं मटेरियल नाही आहे. तो डिसेक्शन केलेला बेडूक जेव्हा बघितला होता तेव्हा खूप रडू आलेलं. त्याचं ते हात ओढताना बघताना फक्त आपल्याला कळावं म्हणून त्याचे 4 पाय बांधून त्याला ते ठेवणं, तेव्हा कळालं की नाही, हा आपला पिंड नाही, हे आपलं क्षेत्र नाही. आणि गणितामध्ये तर 52 मार्क होते 10वीला. त्यामुळे कॉमर्स हा माझा विषयच नव्हता. मी अगदी जाहीर सांगते. मी हसले, ती मी अजिबात चेष्टा म्हणून हसले नाही. मला हे अगदी 100% कळतंय म्हणून मी हसले, समजू शकते. आणि जे विषय मला आवडायचे, मग भाषा असू देत, समाजशास्त्र, मानसशास्त्र, जे 11वी-12वीला नंतर मी घेतले, मला माहिती होतं माझा पिंड काय आहे. आणि आईला ज्या पद्धतीने बघत आले काम करताना, म्हणजे मानसशास्त्र घेतल्यानंतर, ग्रॅज्युएशन झाल्यानंतर आता पुढे काय, तर मला MBA करता आलं असतं, मला MCM करता आलं असतं. तेव्हा MPM होतं, पर्सनल मॅनेजमेंटचं. काही ॲडमिशन मिळाली असते. मी MSWलाच का गेले? कारण मला माहिती होतं की मी याच बाजूला जाणार आहे, मला हेच करायचं आहे काम. आणि गेले 29 वर्ष हे काम करते. म्हणजे कधी कधी ना ते गझलकार त्या कामावर हावी झाल्यासारखं वाटतं मला. गझल ही माझी आवड आहे. ते लिहायला, ती सादर करायला मला आवडतं, पण माझी जी पॅशन आहे, जे काम आहे ना, ते हे आहे. पण ते कधी कधी कुरघोडी होते. म्हणजे गझलकार हा माझ्यातल्या काम करणाऱ्या बाईवर मात करते आणि ती गझलकार म्हणून पुढे येते. पण असं वाटतं ठीक आहे, शेवटी ती मीच आहे, ही मीच आहे. आणि काळाची कसोटी फार मोठी असते.
त्यावर जे सिद्ध होईल ते होईल. बरं. फक्त दडपण मी थोडं घेतेही, त्याच्यासोबत डीलही करते रोज, आणि आपण योग्य आहोत म्हणून स्वतःला खात्री पण देते ती की नाही, तू बरोबर आहेस, तुझे काम करतेस ते. त्यातून बळ मिळत राहतं. कारण काय होतं की आपण जेव्हा मुलगी म्हणून त्या व्यक्तीकडे बघत असतो तेव्हा मुलगी म्हणून आपलं असलेलं एक नातं असतं, त्यामध्ये कितीही म्हटलं तरी सुद्धा 2 पिढ्यांमधला एक फरक असतो. हो. आणि आपण जग त्या व्यक्तीकडे ज्या नजरेने बघत असते त्या नजरेने पण बघण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजे दोन्ही पातळ्यांवरती आपल्याला आपल्या आईला, आपल्या वडिलांना किंवा आपल्या कुटुंबातल्या कुठल्या तरी एका मोठ्या व्यक्तीला समजून घ्यावं लागत असतं. तर कधी कधी यामध्ये एक अंतर्गत ओढाताण होऊ शकते की खरं तर आईशी माझं फारसं आत्ता पटत नाही आहे किंवा आमची भांडणं होत आहेत, पण बाहेरचे लोक जे म्हणतायत ते बघता आई एक वेगळी व्यक्ती म्हणून त्यांच्यासमोर दिसते, असं होऊ शकतं. तर त्यामुळे म्हणून कारण सिंधुताईंनी जेव्हा संस्था चालू केल्या, आता 5 संस्थांचा पुन्हा एकदा तो एक मोठा वटवृक्ष आहे असं आपण म्हणू शकतो. त्यांनी चालू केलेल्या संस्था आता तुम्ही चालवताय, यामध्ये एक अख्ख्या पिढीचा फरक आहे. आईने असं मला आता संस्था काढायची असं नाही काम केलं. तिच्या जगण्यातनं तिला जी लोक अटॅच होत आली ना, तिला तर हेही माहीत नव्हतं की असं काही रजिस्ट्रेशन असतं, असं काही चॅरिटी कमिशनरकडे जाऊन रजिस्ट्रेशन करायचं असतं, हे तिला काही माहीत नव्हतं. तिने 1986 साली पहिली संस्था रजिस्टर केली अमरावतीमध्ये, वनवासी गोपालकृष्ण या नावाने. तेव्हा तिला कळालं की त्याचे नियम असतात, त्याची घटना असते, त्याचं ऑडिट होतं, ते तुम्हाला चॅरिटेबल कमिशनरकडे द्यावं लागतं. हे सगळं ती तिच्या जगण्यातनं शिकत गेली. म्हणजे जसे असं करायचं असतं का बाबा, बरं मला सांग काय करायचं आहे ते. यातून तिचं काम, मुळात तिचं काम हे तिच्या जगण्याच्या उणीवेतून आलेलं काम आहे. मला जे मिळालं नाही ते मला द्यायचं आहे. म्हणजे वय, लिंग, म्हणजे हे कुठलंच तिला नो कास्ट, नो क्रीड असं काहीच मर्यादाच नव्हती. ज्याला कुणी नाही त्याला मी आहे, इतकं साधं तिचं स्लोगन होतं, ते साधं तिचं तत्व होतं. त्याला कुणी नाही आहे ना, त्याला मी आहे. म्हणजे तिच्यावर जे जे प्रसंग आले, ती ज्यातून गेली, जे सोसलं, जे भोगलं, ते कुणाच्याही वाट्याला येऊ नये. आणि असं जर कुठे तिला दिसलं तर कायम ती तिथे धावली. मग त्यातून कदाचित ती हे म्हणत गेली की ह्या जगातल्या प्रत्येक अनाथापर्यंत मला पोचायचंय. टेक्निकली हे शक्य नाही आहे, पण तिची विचारसरणी ती होती, इच्छा ती होती की मला तिथे पोचायचंय. म्हणजे आईचं जे काम होतं ते. त्यामुळे तिने ज्या संस्था चालू केल्या त्या अशा होत गेल्या. म्हणजे चिखलदऱ्याला काम चालू होतं आदिवासी एरियामध्ये. नंतर आमच्या दीपक दादा जो पहिला मानसपुत्र आईने सांभाळला, त्याला सासवडमध्ये वारसा हक्काने जागा मिळाली. तो म्हणाला की आई आपण इथे काम चालू करूया. 92-93ला जेव्हा आई इथे आली 20 मुलं घेऊन, तेव्हा 10 तिथे उभा होता आईसाठी दीपक दादा आमचा. त्याने ते ममता बालसदन सुरू केलं. म्हणजे ममताने आम्हाला आई दिली म्हणून आपण संस्थेचं नाव ममता ठेवूया, हा त्याचा विचार. मी खूप मानते त्याला, त्यासाठी खूप मानते. आता तर आईनंतर तोच आमच्यासाठी घरातली सगळ्यात ज्येष्ठ व्यक्ती म्हणून तो आहे. आणि जसं तू म्हणालीस ना की सॉरी मी तू म्हणून उल्लेख करते मध्येच, मला बरं वाटलं. मी एकटी नाही काम करत, आम्ही सगळे मिळून काम करतो. मी असं कधीही म्हणणार नाही की मी सगळं घेऊन जाते, मी सगळं घेऊन चालते. हो, जे जे माझ्याकडनं ह्या 5 संस्थांसाठी शक्य आहे ना ते मी सगळं करते. माझं ऑफिस मांजरेला, सन्मती बालनिकेतनची दुरा माझ्याकडे आहे, पण मी सगळीकडे असते. मी सासवडच्या मुलींची ताई आहे, मी शिरूरच्या मुलांची ताई आहे. मी जे आपलं गोरक्षण आहे वर्धा जिल्ह्यामध्ये 250 गायी आहेत आपल्याकडे, आपण भाकड गायींना सांभाळतो, सोडून दिलेल्या गायींना सांभाळतो. म्हणजे माझा जन्म जो गायीच्या गोठ्यात झाला, जे आईचं आणि गायीचं नातं होतं, तिने जे काही मनातल्या मनात तिला वचन दिलं असेल ना ते सेम कंटिन्यू केलं आहे. आई गेली तेव्हा 150 गायी होत्या, 155 काहीतरी, आता त्या 250 आहेत. मी त्यांची आहे, मी चिखलदऱ्याची आहे, मी सगळीकडे आहे. पण काम आम्ही सगळे मिळून करतोय, जे आता ज्या संस्था काम करतायत त्या. आणि जसं म्हणावं तसंच की आईने जेव्हा काम सुरू केलं तेव्हा ती सुचत गेलं आणि ती करत गेली. तिने काही ते ठरवून नाही केलेलं. मी विचारणारच होते, एक व्यक्ती आणि त्याचा पुढे एवढा
झालेला काय म्हणता येईल त्याला, पसारा हा शब्द योग्य नाही आहे त्याच्यासाठी, पण गोतावळा जो तयार झाला, मला हे सगळं अद्भुतच वाटतं. आणि मला माझ्या प्रेक्षकांनाही असं विचारावंसं वाटतं की मी सिंधुताई सपकाळ हा चित्रपट तुम्ही पाहिलाय का? बऱ्यापैकी त्यातनं कदाचित, किंवा त्यांचा वनवासी हा संग्रहही आहे, म्हणजे त्यांचं आत्मचरित्रही आहे, मी वनवासी. तर हे काही तुम्ही वाचलं नसेल तर जरूर वाचा. फार कल्पनेच्या पलीकडचं आयुष्य आहे. आपल्यासारख्यांना तर खरंच कल्पनाही नसते कशा पद्धतीने लोक जगत असतात, कशा पद्धतीने आपला गोतावळा तयार करत असतात. तर ते बघता एक व्यक्ती, तिचा तो गोतावळा तयार झाला, 5 संस्था तयार झाल्या. तुम्ही स्वतः संस्थांमध्ये राहत होतात आणि आज तुम्ही संस्थेतल्या मुलांना सांभाळता. तुमचं बालपण, तुमचं वाढीचं वय आणि आजच्या संस्थांमधल्या मुलांचं बालपण आणि त्यांचं वाढीचं वय, यात पुन्हा एकदा जमीन आसमानाचा फरक आहे. तुम्हाला वाढीच्या वयात आलेली, अशा प्रकारे संस्थेत राहणारी एक व्यक्ती, एक मुलगी, लहान मुलगी, तरुण मुलगी, एका पौगंडावस्थेच्या टप्प्यातली मुलगी म्हणून आलेले अनुभव आणि आजच्या मुलांचं वागणं, ह्यात तुम्हाला काय बदल वाटतो? खूप साऱ्या गोष्टी तशाच आहेत आणि खूप सारे बदल पण आहेत. म्हणजे गंमत म्हणून सांगते की माझ्याकडे तेव्हा माझी मैत्रीण मनीषा, ती अधीक्षिका म्हणून काम बघायची. ही पण 7-8 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आणि एका दिवशी ती लवकर पोचली ऑफिसला आणि तिचा मला एकदम सिरियस आणि थोडा घाबरलेला आवाज, आणि म्हटली, ताई तू किती वेळात पोचतीये? म्हटलं का गं? तू लवकर ये. म्हटलं काय झालं? तू ये मग बोलते. म्हटलं ठीक आहे. मी पटकन आवरून ऑफिसला आले. म्हटलं काय झालं? दार लावलं. बस समोर. अगं सांग ना बाई काय झालंय? म्हणे आज मला एक गोष्ट कळाली. म्हटलं काय? आपली मुलं आंघोळीला गेली ना की बाहेरून बाकीची मुलं वरून पाणी टाकतात. मी जी खो हसायला लागले. म्हटलं मग हे बरोबर नाही. म्हटलं अगं मी हेच केलंय. मुलं आहेत ती, मुलं, आणि मी तेवढी असताना मीही तेच केलंय. त्याच्यावरनं मीही माझ्या अधीक्षकेचा ओरडा खाल्लाय. मीही त्याच्यावरनं शिक्षा सहन केली आहे की असं कुणी आंघोळीला गेलं असेल तर बाहेरून पाणी टाकायचं नसतं, गार पाणी असतं ते. म्हणजे घाबरू शकते एखादं मूल, काहीतरी होऊ शकेल. म्हटलं हे सगळं माझं करून झालंय मनीषा, याने काही त्रास होत नाही बाळा, आपण त्या मुलांना बाजूला घेऊ, त्यांना सांगू असं करू नका. म्हणजे काही जे गुण आहेत ना ते अजूनही टिकून आहेत. पण त्या वयातली जर मी आठवले मला तर आज्ञा पाळणारी, का हे न विचारणारी, कशासाठी, म्हणजे तिला प्रश्नच पडायचे नाही. सांगितलंय ना की हे उचल तर उचल, ठेव तर ठेव, बोलायचं तर बोल, नको बोलूच म्हटलं तर नाही बोलायचं. आता तसं होत नाही. करतो, का करायचंय हे सांगा. तिथं जातो, का जायचंय ते सांगा. हे करायचं नाहीये, नाही करणार, पण का करायचं नाही ते सांगा. म्हणजे ह्या पिढीला पूर्ण स्पष्टीकरण लागतं. त्यांना ते पटवावं लागतं. त्यांना ते पटतं, ते ऐकतात. मी कधीही या पिढीची तक्रार करत नाही होत माझ्याकडनं. कारण ज्या काळात ते जन्माला आलेत, ज्या पद्धतीचं सराउंडिंग त्यांच्या अवतीभोवती आहे, जे ते ऐकतायत, जे ते बोलतायत, मूव्हीजमधनं, त्यांच्या मित्रपरिवारातनं, शाळांमधनं, आजूबाजूला जे काही त्यांनी, मोबाईल हे तर सगळ्यात मोठं विष आहे त्यांच्यासाठी. हे तर ते तशीच त्यांची जडणघडण होणार आहे. त्यातनं त्यांचा नेमका अर्क बाजूला काढायचा, नको असलेल्या गोष्टी कशा रिमूव्ह करता येतील ते करायचं. आणि हे मी नाही, संपूर्ण टीम करते हे काम. मी कधीच त्याचं श्रेय माझ्याकडे घेणार नाही. पण मजा आहे ह्या मुलांसोबत काम करताना. म्हणजे आमच्या वेळेला आम्हाला ज्यांनी सांभाळलं त्यांना कमी कष्ट पडले, घरातून सुद्धा बरं का. पण आत्ता मी जेव्हा काम करते किंवा आम्ही मिळून जेव्हा माई परिवार जेव्हा काम करतोय, तेव्हा हे चॅलेंजेस आहेत. आणि काही गोष्टी ह्या टाळाव्याच लागतात. काही गोष्टी ह्या कठोरपणे सांगाव्या लागतात की नाही, मोबाईल 10वीपर्यंत नाही. कम्प्युटर लॅब आहे, काही काम असेल इंटरनेटचं तिथे इंटरनेट आहे. तुमचा दादासोबत असेल तुमच्या, काय तुम्हाला करायचं आहे ते काम करा. प्रिंटआउट तुम्हाला हव्या त्या प्रिंटआउट घ्या. पण हा घे मोबाईल आणि जेवण कर, हा घे मोबाईल आणि पड जरासा, नाही. आता करोनापासून जरा ते ऑनलाईन OTP पाठवा आणि लेक्चर्स आणि त्यांचे ते PDF येतात, म्हणून मी 10वी-11वी नंतर मोबाईल द्यायला सुरुवात केली आहे. पण 10वीपर्यंत तर नाही. त्यामुळे मुलं खेळतात.
मुलं वाचतात, मुलं एकमेकाशी गप्पा मारतात, भांडतात, मारामारी करतात. एक मोबाईल वगळला तर ते सगळं करतात जे त्यांनी त्या वयात करायला हवंय. ती मला जमेची बाजू वाटते. कारण काय झालंय की कदाचित आपल्या वाढीच्या वयामध्ये एक अन्न, वस्त्र, निवारा, सुरक्षितता, प्रेम अशा काही मूलभूत गोष्टी होत्या. हो. आता त्याच्या पलीकडे खूप गोष्टी झाल्यात. मुळात तंत्रज्ञान हा एक मोठा त्यांच्या आयुष्यात आलेला एक वेगळा राक्षस आहे काही बाबतीत. आहेच आहे. आणि जोखीम शेवटी वाढीच्या वयातली मुलं आहेत आणि ती आपल्याला सांभाळायची आहेत म्हटल्यावर अगदी. जोखीम तर आहेच. आहेच आहे. मग ते कसं तुम्ही लक्ष ठेवता? तुमच्याकडे किती स्टाफ असतो एकेका संस्थेमध्ये? आता सासवडला जर बघितलं तर 80 मुली आहेत. एक 20-22 जणांचा स्टाफ तिथे आहेच आहे. माझ्याकडे आता 92 मुलं आहेत. 20-22 जणांचा स्टाफ माझ्याकडे आहे. म्हणजे मांजरीला? मांजरेला. विनय शिरूरचं काम बघतो, तिथे जवळजवळ 120 मुलं आहेत. त्याच्याकडे 25 जणांचा स्टाफ आहेच आहे. म्हणजे स्टाफ हा तुम्हाला ठेवावाच लागतो. आणि त्या स्टाफमध्ये एक अधीक्षक, एक काउन्सिलर, एक बालविकास अधिकारी, एक म्हणजे ॲज पर गव्हर्नमेंट रूल, तुमचे 2 केस वर्कर, मग तुमची गृहमाता, मग तुमचा वॉचमन किंवा लायब्ररियन किंवा टीचर. हा तर क्रायटेरिया पाळतो आपण. पण त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा मुलांचे सेशन्स घेणं, जसा झेप नावाचा उपक्रम मी राबवते की 10 दिवस मुलांना अभ्यासाव्यतिरिक्त जे विषय असतील ते विषय मुलांपर्यंत पोहोचावे. अगदी ट्रेकिंग, मूवीला जा, वेगळ्या संस्थांना भेटी द्या किंवा वेगवेगळे विषय. अवकाश हा एक विषय आहे की चंद्र, तारे, ग्रहण हे सगळं आणि लोक येतात. जर रिक्वेस्ट केली की माझ्या मुलांना सेशन, लोक आवडीने येतात, आवडीने मुलांशी तो संवाद साधतात. आणि मुलांना एक वेगळं, तुला गंमत सांगते, खूप गमती आहेत माझ्याकडे. आम्हाला सगळे ऐकायचे, आम्ही ऐकायलाच बसलोय. अग्निशामक दलाचं गाडी घेऊन आलो होतो. बर. आणि त्यांनी पूर्ण प्रॅक्टिकल करून दाखवलं. मी त्यांना 1000 वेळा थँक्यू म्हटले मनातल्या मनात. तो पाईप कसा धरायचा, मग आम्ही छोटी आग असेल तर कुठलं नोझल वापरतो, मोठ्या आगीला कसं, त्यांनी ते प्रात्यक्षिक संस्थेत करून दाखवलं. आणि एका मुलाने विचारलं पण की ह्यासाठी काय शिक्षण घ्यावं लागतं. हे किती छान आहे, किती महत्वाचं आहे. आणि हे त्यामुळे तो उपक्रम मुलांसाठी असतोच. त्यांना वाढवणं ही खरंच जोखमीची गोष्ट आहे. जे जे त्यांच्यासाठी त्रासदायक म्हण किंवा हार्मफुल म्हण, ते पोहोचणारच आहे कुठून ना कुठून. पण त्याच्याशी डील करण्याचं कसं आपल्याला त्यांना शिकवायचं आहे. तुम्ही किती वाचवणार मुलांना मला सांग. शाळेत जाणारच आहेत, मित्रांमध्ये उठणं बसणं होणारच आहे, किती वाचवणार आहोत आपण. 92 मुलांवर नजर ठेवणं शक्यच नसतं. पण सतत त्यांच्याशी ग्रुपनी बोलत राहणं, सतत स्टाफ त्यांच्याशी बोलत असतो. ज्या मुलाला ज्याच्याशी बोलण्यात कम्फर्ट असेल ना, आम्ही म्हणतो त्याच्याशी बोला. पण मला सुद्धा हे समजायला वेळ लागला. म्हणजे मला एक किस्सा आठवतोय आता, अचानक आठवला मला तो. माझी मैत्रीण माधवी बेस्ट काउन्सिलर आहे आणि ती तेव्हा संस्थेमध्येच काम करत होते. मी दिवसभर असायचे, ती अशी दुपारून यायची आणि रात्रीपर्यंत थांबायची. तो तिच्या कामाचा भाग होता. मी तिला म्हटले, तू रात्री का थांबतेस, म्हणजे अगदी 9-10 वाजेपर्यंत. ती म्हणायची, तुला माहीत नाही, दिवसा जे मुलं बोलत नाहीत ना ते रात्री बोलतात. संध्याकाळी तो त्यांचा असा खुलण्याचा वेळ असतो, ओपन अप होतात ती आणि सगळ्या बारीक सारीक गोष्टी त्या काळात कळतात. इथपर्यंत ठीक होतं. नंतर दिवसभर मला जे कळायचं नाही किंवा मुलं जे माझ्याशी बोलायचे नाही ना, ते दुसऱ्या दिवशी मला माधवीकडनं कळायचं की मुलांना हे हवंय बरं का, किंवा मुलांना ते ना नको होतं, आपण ते उगाच दिलं. अगो मी कालच तर बोलले, मग मला का नाही बोलले. आणि नंतर आमचे खटके उडायला लागले त्याच्यावरनं. मी तिथे असताना त्यांनी मला हा विषय का नाही सांगितला, मी बोलले होते ना तेव्हा, मला बोलू शकले असते ना. त्यांनी मला एकच प्रश्न विचारला, तुझा इगो दुखावलाय का, त्यांनी तुला सांगितलं नाही हे महत्वाचं वाटतंय का, तुला हा डाटा मिळालाय हे महत्वाचं वाटतंय. कान डोळे सगळे एका क्षणात उघडलं. म्हटलं नाही, डाटा मिळाला हे महत्वाचं आहे माझ्यासाठी. मग ती म्हटली, तू डाटाच घे, यात पडू नकोस. मुलांसाठी जे जे गरजेचं आहे किंवा मुलांसाठी हे हार्मफुल आहे हे तुझ्यापर्यंत आम्ही पोहोचवतोच ना. अक्षरशः ह्या मुलांसोबत वागताना बोलताना तुम्ही घडत असता. तुमच्यातलं जे नकोस आहे ना ते हळूहळू बाजूला होत जातं. ती तुमची सुद्धा प्रोसेस असते. म्हणजे मानसशास्त्र शिकताना आम्हाला आमच्या सरांनी शिकवलेलं, देसाई सरांनी, की वाढ ही एका वयाच्या मर्यादेला खुंटते, पण विकास तुमचा जन्मभर होत असतो. ते मला नेहमी आठवतं की सरांनी बरोबर सांगितलं होतं की तुमची उंची, तुमचं असणं, तुमचं बाह्यरूप हे एका क्षणी एक फिक्स होऊन जातं आणि त्यात मग पुढे कमी जास्त तुम्ही होणार असता.
पण तुमचा विकास तो तुम्ही मरेपर्यंत, तुम्ही सरेपर्यंत होत असतो. आणि हे खरं आहे. ही मुलं तुम्हाला घडवत असतात. आपल्याला वाटतं आपण मुलांना घडवतोय, पण दुसरी प्रोसेस ही पण आहे की आपण घडतो त्यांच्यासोबत. पण मला सांग की आता बघ, मी पण पटकन तुला अगं म्हणाले. प्लीज ग, प्लीज ग. एक मूल आपण वाढवत असतो, 2 मुलं आपण वाढवत असतो, आपण आपलं सगळं ओततो अक्षरशः त्यांच्यामध्ये. आपल्या बाजूनी आपण जे काही त्यांच्यावर चांगले संस्कार म्हणून करणं शक्य आहे ते सगळे करतो, पण तरी सुद्धा कित्येकदा आपल्या मनाप्रमाणे ते वागत नाहीत. इथे तुझ्याकडे तर 95, 200, 150 अशी मुलं असतात. असं होत नाही का की तुमच्या बाजूनी तुम्ही खूप प्रयत्न करता, पण तरी सुद्धा 1-2 मुलं नाहीच त्या मुशीतून घडत? होतं हे घरातनंही होतं आणि हे संस्थांमधनंही होतं. हे सगळीकडे पॉसिबल आहे. आई वडील खूप 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 विचार करतात की ह्यानी हा इतका अभ्यास करतो, हा इतके चांगले मार्क्स मिळवतो, ह्यानी या साईडला जावं आणि मुलाचा इंटरेस्ट कुठल्या तरी दुसऱ्याच ठिकाणी असतो. अर्थात हे कुटुंबातलं आहे. माझ्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर हे मूल जेव्हा संस्थेमध्ये येतं तेव्हा ते कुठल्या ना कुठल्या प्रतिकूल परिस्थितीतून आलेलं असतं, कुठल्या तरी ट्रॉमामधून आलेलं असतं. जो मुख्य प्रवाह आहे त्यातून ते बाहेर पडल्यासारखं झालेलं असतं. त्याला त्या मुख्य प्रवाहात आणणं हे सगळ्यात मोठं चॅलेंज असतं, सगळ्यात मोठं चॅलेंज. आणि सॉरी, एकदा जर का ते त्या प्रवाहात आलं की मग त्याचा कल काय आहे, त्याला काय आवडतं, यानुसार मग आम्ही 7वी 8वीपासूनच विचार करतो. कारण 10वीला तुम्हाला निवडावंच लागतं. मग 10वीला मला त्या लेकरांच्या कानी कपाळी ओरडावं लागतं. अरे तुमचे मार्क्स तुमचे कॉलेज ठरवणार आहेत, अरे तुमचे मार्क्स. नंतर मी नुसतं अरे जरी म्हटलं तरी पोरांच्या कानात वाजत असेल, तुमचे मार्क्स तुमचे कॉलेज ठरवणार आहे. इतके वैतागतात 10वीची मुलं मला, पण त्याला पर्याय नाही आहे. आणि जे माझे काउन्सिलर आहेत किंवा जी माझी टीम आहे, जे आम्ही सगळेच अर्थात, आम्हाला एक अंदाज आलेला असतो की हे मूल इथपर्यंतच जाईल किंवा हे मूल फार पुढे जाईल, हे मूल ब्राईट आहे. आता माझ्या मुली, माझी माया आहे, अनिता आहे, इकडे मिनल आहे, इंजिनिअरिंग करतायत. एक नागपूरला इंजिनिअरिंग करते, एक अंधेरीला करते मिनल माझी, याला नवलेला आहे. माझा प्रतीक हॉटेल मॅनेजमेंट करतोय. ही मुलं ब्राईट होती, ही पुढे गेली. पण मी प्रत्येक मुलाच्या बाबतीत नाही हे करू शकत. म्हणजे माझा साहिल झालं, माझं अर्पण झालं, ह्यांच्याकडनं मी अपेक्षा नाही ठेवू शकत. म्हणजे माझा अर्पण तर असा होता ना की 10वीला त्याला असं गाल पकडून त्याचा भान करावा लागला होता की तुझा पेपर आहे आज, तुला कळतंय का, या पद्धतीचा तो. त्याला मला वोकेशनल ट्रेनिंग द्यावं लागलं, कारण त्याचं पायावर उभं होणं गरजेचं आहे. वयाच्या 20-22 नंतर तुमचा विचार तुम्हाला करावाच लागतो. पण जी मुलं सक्षम नाही आहेत त्यासाठी त्यांचा विचार आपल्याला करावा लागतो. मग ते कसं त्याला पोषक देता येईल ना, ते आपण द्यायचं ठरवतो. आणि हे सगळ्या संस्थांमधनं होतं. हे सासवडला होतं, हे मांजरीला होतं, हे शिरूरला होतं, चिखलदऱ्याला होतं. जिथे जिथे म्हणून मुलं आहेत ना, तिथे तिथे हा विचार करावाच लागतो. आणि त्यातूनही एखादी जर फेल्युअर असेल, म्हणजे नाहीच जमत आहे, तर ते तुम्हाला स्वीकारावं लागतं. मुळात अशा क्षेत्रात काम करताना स्वीकार हे तत्व सगळ्यात पहिले पुढे ठेवावं लागतं की काहीही असू दे, मला पहिले ते एक्सेप्ट करायचं, मला त्या गोष्टीशी वाद नाही घालायचा आहे. म्हणजे आई सांगायची की दरवेळेला संकटावर मात करायलाच हवी असं काही नसतं ममता, कधी कधी त्याला वळसा घालूनही पुढे जाता येतं. मग ते आठवतं त्यावेळेला की नाही ठीक आहे, नाही जमत ना, ठेव बाजूला, आता तू मला सांग, ऑप्शन सांग, पर्याय दे, काय करूया. ते मूल सांगतं. जितकं म्हणून चांगलं करता येईल, जितकं म्हणून त्याला सेट करता येईल ना, हाच आपला प्रयत्न असतो. आणि तिथे तुम्ही खेद कंतट येऊन चालत नाही की मुलगा फार हे होता, त्याने हे बनता, तो बनू शकला असता पण तो नाही बनला. नाही, तो एक माणूस म्हणून कसा घडलाय, त्याची जबाबदारी त्याला किती कळाली आहे, पुढच्या समाजाचा भाग आहे तो. बरोबर, ते महत्वाचं वाटतं मला अशा वेळेला. पण मग ह्या संस्थेतून कुठल्या वयाला मुलं बाहेर पडतात? कधी असं होतं का की त्याच्या आधीच बाहेर पडली आहेत, किंवा बाहेर गेलेली मुलं संस्थेकडे परत येतात का, की बाहेरच्या जगात नाही आम्हाला पाय रोवून उभं राहता येते, आम्ही संस्थेतच परत येतो, असं कधी काही होतं का? आईने ना काय केलंय की संस्था जेव्हा ती उभारणी करत होती किंवा ती चालवत होती तेव्हा तिने ते कधी संस्था म्हणून नाही चालवलं. हे आईचं घर आहे, हे तुमचं घर आहे. त्यामुळे कुठलीही आई तिच्या मुलाला आता तू 18 वर्ष झालास ना, आता तू बाहेर पड असं नाही म्हणणार. गव्हर्नमेंटचा रूल आहे, ॲज पर गव्हर्नमेंट रूल 18 वर्ष पूर्ण झाली संस्थेतनं आता तो बाहेर पडेल. मग आपण काय करतो, लगेच एक वसतिगृह
आपलं स्थापन झालेलंच असतं. हं. म्हणजे दुसऱ्या मजल्यावरचं मूल 5व्या मजल्यावर शिफ्ट होतं. अच्छा. त्याचं ॲटमॉस्फिअर बदलत नाही, त्याचं कॉलेज बदलत नाही. मला एक सांग, 18 वर्षाचं मूल काय करू शकणार आहे? त्याची 12वी नुकतीच झालेली किंवा तो 12वीला असं ते अडनिडं वय कसं बाहेर पाडायचं? आणि मुलींच्या बाबतीत तर अजून सेन्सिटिव्ह तो विषय. आई असल्यापासून जो नियम तिने तो घालून दिला ना, की मुली लग्न होऊन जातात. मुली आधी शिकतात, त्यांच्या पायावर उभ्या होतात आणि प्रॉपर त्यांचं सालंकृत कन्यादान करून मुली लग्न होऊन आपापल्या घरी जातात. म्हणजे 2022ला मे महिन्यामध्ये 9 मुलींची लग्न झाली. 9 मुली, 9 वरात, 9 घोडे आणि पाठवणीच्या 9 गाड्या. असं सगळं आम्ही त्या काळात, आणि त्या कामामध्ये दीपकदादाचा हात कोणी धरू शकत नाही. आता हा विषय निघालाच आहे तर एक विषय मी अजून शेअर करेन, की जवळजवळ 500-550 अर्ज होते 9 मुलींसाठी. हे चित्र किती विदारक आहे. लग्नासाठी मुली मिळत नाहीत. आम्हाला रोजचे फोन असतात, लग्नासाठी मुली आहेत का? मुलगा 28 वर्षाचा, मुलगा 30 वर्षाचा. आणि त्याही पुढे जाऊन काही माणसं, त्यांना काय म्हणावं मला शब्द नाही माझ्याकडे, पण माईंच्या संस्थेमध्ये लग्नाच्या मुली आहेत असं खोटं नाटं सांगून लोकांच्या असहाय्य हा शब्द वापरेन मी, हतबलतेचा फायदा घेऊन त्यांना कुठल्या तरी मुलींचे फोटो पाठवणं. अरे बापरे. त्यांच्याकडनं त्यासाठी गेट पास म्हणून 10,000, 20,000, 50,000 दिलेत लोकांनी मुलगी मिळावी म्हणून. आणि जेव्हा हे प्रकरण पुढे आलं तेव्हा आम्ही प्रॉपर पोलीस कंप्लेंट केली. आम्ही सायबर कॅफेला ते कळवलं. त्या लोकांशी आम्ही बोललो आणि ABP माझावरनं तर मी तेव्हा मुलाखतही दिली होती की अशा भूलथापांना बळी पडू नका. आमचे नंबर सगळीकडे आहेत, किमान आम्हाला एक फोन करा. आणि आमच्या संस्थांमधनं तर लिहिलंच आहे आम्ही की अजून 2 वर्ष मुली नाही आहेत लग्नासाठी, पण तरीही लोक आत येतात, विचारतात मुलगी आहे का, आणि जर म्हटलं ना शिकते तर आम्ही पुढचं शिक्षण करू. बघा ना काही होतंय का. ही हतबलता दिसते. कारण 20-25 वर्षापूर्वी जेव्हा ते गर्भजल परीक्षण हा प्रकार चालू होता, हो बरोबर, त्याचे परिणाम तर तुम्हाला सहन करावे लागणारच आहेत. हे माझ्या नव्हतं लक्षात आलं. खूप मोठा विषय आहे हा. आणि फसवणुकीचे प्रमाण म्हणजे ते इतके प्रकार आहेत त्यामध्ये की मी ते सांगू शकणार नाही. कुठल्या तरी साऊथ किंवा नॉर्थकडचे कुठले तरी गॅदरिंगचे, गेट टुगेदरचे फोटो त्या नेटवर, आणि ह्या आमच्या संस्थेतल्या मुली आहेत, त्या लोकांना कळणार नाही की आपले फोटो कोण कसे वापरतंय म्हणून. आणि आपल्याकडे आपल्या संस्थांमधनं जेव्हा मुलगी जाते ना तेव्हा आमचा दादा, म्हणजे हे 550 जेव्हा अर्ज सांगते ना मी, त्यातले 40 फायनल झाले होते आणि त्यातले 9 नंतर, म्हणजे सेमी फायनल आणि 9 नंतर फायनल केले. पण त्या लोकांच्या घरी जाऊन दादाने व्हिजिट केले, माझ्या बहिणीने व्हिजिट केले, स्मिता मॅमने तिथे जाऊन व्हिजिट केल्यात. त्या मुलाचं घर आहे असं जर अर्जात लिहिले तर घर आहे का? तुझं स्वतःचं आहे म्हणालास ना, मग घरपट्टी दाखव. तुला जॉब आहे म्हणालास ना, मग सॅलरी स्लिप्स दाखव. मग तू काम करतोस ना, व्यवसाय आहे ना, मग तुझे रिटर्न्स दाखव. काहीतरी दाखवावं लागेल. आणि त्या चाळणीतून जे पास झाले त्या 9 मुलांघरी त्या 9 मुली गेल्या. आणि हे काम दीपक दादा करतो, दुसरं कोणी करूच शकत नाही, इतके पेशन्स घेऊन. म्हणजे हा विषय निघाला म्हणून मी नाही, पण महत्वाचं आहे, खूप महत्वाचं आहे. बाकी मुलांनी पायावर उभं राहायला हवं हे तर आहेच आहे. मुलं बाहेर पडतात. आत्ता मागच्या महिन्यात 3 जण बाहेर पडले. म्हणजे माझा माधव, रुपेश, अक्षय तर ब्रिंक्स इंडियामध्ये लागला, खूप छान जॉब मिळाला. ब्रिंक्स इंडियाचे खूप छान सपोर्ट आहे आपल्याला. माधव आणि रुपेश दोघंही चांगल्या कंपनींमध्ये लागले, दोघंही पुढचं शिक्षण घेत आहेत. पण मला कौतुक वाटतं ते माधवचं की तो जेव्हा त्याने खोली घेतली भाड्याने आणि तिथे तो जेव्हा पहिल्या दिवशी गेला तेव्हा त्यांनी मला तो फोटो पाठवला. एका बाजूला महाराजांचा फोटो, एका बाजूला आईचा फोटो, त्याचं बेड गुंडाळून ठेवलेलं, त्याचं सामान सिस्टीमने लावलेलं. आणि रोज आताही कामाला निघताना मला मेसेज असतो, ताई मी निघालो, आला की ताई मी घरी आलो, ताई डबा, आज डब्याला. मग मी विचारते आज भाजी काय होती रे, मग तो सांगतो आज ही भाजी होती, ती भाजी होती. त्याने मला एक किस्सा सांगितला तेव्हा माझ्या घशाशी आवंढा आला. तो म्हटला ताई मी डबा नेत होतो, म्हणजे तो सांगत मला व्हॉट्सअपवर सांगत होता की ताई मी डबा नेत होतो ना तर मला भाजी पुरायची नाही. मग मी त्या मावशींना सांगितलं की माझ्याकडनं तुम्ही 10 रुपये जास्त घ्या पण मला जास्त भाजी द्या, मला कमी भाजी खायची सवय नाही ना ताई. म्हटलं हो रे राजा.
आपल्याकडे मुलं घरात वाढते ना मूल, ते मग ज्याला जी भाजी आवडतो तो वरणाला हातच लावत नाही, तो भातातही तीच भाजी मिसळून खातो. आपल्यालाही सवय असते. मी कित्येक वेळा सुकी मटकी जी उसळ असते ती भातात कालवून खाते, मग तेव्हा वरणाला हात लावत नाही. मग घरासारखं वाढवताना हेही बघावं लागतं ना. पण हळूहळू मुलं रुळतात आणि कालही होता तो संस्थेत. मग कालही आला की इलेक्ट्रिकचं काम करतो तो. मग कुठले काय जातं बरं लाईटचं, फ्यूज. हां फ्यूज म्हण किंवा काहीतरी शब्द आहे का त्याला, मग ते चेक करत राहतो, पंखे नीट करत राहतो, कुठल्या ट्यूब बदलत राहतो, असं तो त्याच्या मनानेच काम करत राहतो. म्हणजे मुलं परत येतात. आता उद्या धुळवड आहे ना, उद्या सगळे येतील. म्हणजे रंग मी नाही खेळू देत, ते हार्मफुल असतात. पण आणि सांगता येत नाही कुठल्या मुलाला काय त्रास होईल. पण आपल्याकडे प्रॉपर आज रात्री होळी आहे, अशी धगधगते ती, ते पूर्ण ती राख दुसऱ्या दिवशी ग्राउंडवर जाते आणि पूर्ण पाईप लावून मुलं त्या चिखलात आणि त्या राखेत अशी लोळतात अक्षरशः. मग ते त्यांना डीजे विजे हवा असतो तो लावून देते, नाचा मजा करा, नंतर मात्र स्वच्छ कपडे घालून खाली प्रार्थनेला या. आणि संस्थांमधनं सण, आपली संस्कृती टिकवणारे जे सण आहेत ना, ते व्हायला हवेत. ते माझ्याकडे होतात. 1 जानेवारीपासून 31 डिसेंबरपर्यंत सगळं होत असतं. आज काय, नवीन वर्षाची सुरुवात, लगेच संक्रांत येते. संक्रांत नाही होत तर लगेच आमची महाराजांची जयंती येते. ती झाली नाही की लगेच आमची होळी येते. होळी झाली की पाडवा येतो. पाडवा संपल्यानंतर तुम्ही अक्षय तृतीया येते मे महिन्यामध्ये. जूनमध्ये शाळा सुरू होतात. 1 जुलै जात असेल, लगेच 15 ऑगस्ट आहे. त्या 15 ऑगस्टच्या आधी तुमची दहीहंडी येते. दहीहंडी झाली, 15 ऑगस्ट झाले की लगेच गणपती येतात. 10 दिवसांचा गणपती बसतो. गणपती उठून जात नाही तर नवरात्र येतात. नवरात्रानंतर लगेच 15 दिवसांनी दिवाळी येते. वर्षभर सेलिब्रेशन चालू असतात संस्थांमधनं, वर्षभर. ख्रिसमसही करतो आम्ही, सगळं करतो. कारण हेच मूल नंतर त्याच्या घराचं कुटुंब प्रमुख असणार आहे. तो त्याच्या मुलांना हे सगळं देणार आहे. मग त्याला मी जेव्हा असं 150-200% देईल ना, तेव्हा तो कुठं 70-80% त्या मुलांना देऊ शकणार आहे. त्याची ओळख असेल ह्या सगळ्या गोष्टींशी, रीतिरिवाजांशी, आपल्या संस्कृतीशी, तर तो त्या मुलांना देऊ शकणार आहे. तो कुठे शिकणार, इथे शिकणार ना. म्हणून हा त्रास असतो माझा की मुलांना हे सगळं माहिती असले पाहिजे. मुलींना तर आपण घडवतोच, मुलांनाही घडवलं गेलं पाहिजे. फार महत्वाचं आहे. बघ मी किती बोलतीये. आपण मग त्याच्याचसाठी बोलवलं ना तुम्हाला. ममताताई, हा झाला संस्था चालवतानाचा भावनिक भाग. तुम्ही प्रत्येकामध्येच गुंतलेल्या असता मनानी, आणि तुम्ही मुलांचं अधिकाधिक चांगलं कसं होईल याचा विचार करत असता. पण एक महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे संस्था चालवतानाचं अर्थकारण. पुन्हा एकदा माईंच्या जमान्यात ते वेगळं असणार, बरोबर. आताची आव्हानं वेगळी आहेत. अगदी. तुमच्या बोलण्यातनं जे मला दिसतंय त्यामध्येच मुलांचं खाणं पिणं, कपडा लत्ता, स्वच्छता, शिक्षण, हे तर महत्त्वाचे झालेच मुद्दे. आणि आपल्याकडे ना एक काहीतरी असा थोडासा समज आहे की कलाकार आणि समाजकारण करणारे लोक ह्यांनी पैशाचा विचार करू नये, ह्यांनी कमी पैशात काम करावं. तुम्हाला येतो का असा अनुभव? तू मगाशी म्हणालीस ना की भाषण नाही तर राशन नाही, हे आईचं स्लोगन होतं. त्याच्याही आधी एक स्टेप आहे तिच्या आयुष्यातली, की माझ्या गाण्याने मला खाणं दिलं. जो तिचा रेल्वेतला प्रवास होता भिकाऱ्यांसोबत राहण्याचा, ते गाणं आणि खाणं असं ते हे होतं. नंतर तिने भाषण नाही तर बघ किती ये मग कशा सांभाळायची ती. आई असताना आम्हाला कधीच हा विचार करावा लागणार नाही, कारण आई एक खांबी आमचा तो डोलारा होता. आई मेन खांब होती संस्थेचा. तिचे प्रवास, तिचे दौरे, तिची भाषणं, म्हणजे महाराष्ट्रातले सगळे तालुके तिचे भाषण देऊन झाले असतील. कुठल्या कुठल्या खेड्यामध्ये जाऊन तिने भाषण केलंय, कुठल्या कुठल्या कॉलेजमध्ये जाऊन भाषण केलंय. पहिले तर ती स्वतःहूनच जायची, माझं भाषण घ्या आणि मला मदत करा. जेव्हा 2010 मध्ये मूव्ही आला, घराघरात नाही पोचले, मग तेव्हा बोलावणं यायला लागलं. मग तेव्हा सन्मानाने ती कार्यक्रमाला जाणं आणि तिला तसं मानधन मिळणं हे फार नंतर झालं. पण आधी तर ती स्वतःहूनच घुसायची की मी तुमच्या मुलांशी बोलते, त्यांच्याकडे जे असेल ते मला द्या, किंवा शिक्षकांनी धान्य गोळा करून मला द्या, मला त्याचा काही प्रॉब्लेम नाही. पण आई गेल्यानंतर मुळात 6 महिने तर आमचे चाचपडण्यातच गेले. म्हणजे आई जाऊ शकते हा विचारच केला नव्हता. इतकी सडन गेली ती की नियोजन काय किंवा असं काही होऊ शकतं आणि मग असं करायचं असतं, किंवा
असं करायचं नसतं. ह्यातच आमचे 6 महिने गेले. पण त्यानंतरची जी दिवाळी आली ना, मी कायम सांगते हे की त्या दिवाळीने आमचे डोळे उघडले. आई असतानाची दिवाळी आणि आईच्या पश्चातची दिवाळी अगदी वेगळी, टोकाची, म्हणजे सामसूम सगळी. आले काही ठराविक लोक येऊन गेले, पण आई असतानाचे जे रौनक ज्याला म्हणतो ना आपण, ते असणं. आणि यावेळेला एकदमच तुरळक लोकांनी येऊन जाणं, आम्हीच आमची तोंड बघत बसणं, मग आम्हीच एकमेकांना थोडंसं मोटिवेट करणं. मग खूप विचार केला यावर. आणि एका क्षणी उत्तर मिळालं की आपल्याकडे लोक येत नाहीयेत ह्यात लोकांची चूक नाही. लोकांना हा विश्वास देणं गरजेचं आहे की माईंचं काम सुरू आहे, त्याच पद्धतीने सुरू आहे. तुम्हीच होतात की ज्यांनी माईंना इथवर आणलं. आता हे तुम्हीच आहात जे आम्हाला पुढे नेणार आहात. पण हे त्यांना जाऊन सांगावं लागेल. त्यानंतर मग आम्ही बाहेर पडायला सुरुवात केली. मी बाहेर पडायला लागले, लोकांशी बोलायला लागले. आई गेली तेव्हा जी लोक सांत्वनाला आली ना, ते एकच वाक्य सांगायचे मला, ताई आता तुम्ही भाषणं करा, ताई आता तुम्ही बाहेर पडा. मी बाहेर पडू म्हणजे काय करू? मी तर कधी आईसोबत प्रवाससुद्धा केलेला नाही आहे, फार कमी वेळा. म्हणजे KBC अमिताभसोबत आणि पद्मश्री ह्या 2 ठिकाणी मी होते. बाकी तर कधीच तिच्यासोबत कुठे जाणं नाही. आई एक फाउंडेशन, कुठे जाणं नाही, कुठे येणं नाही. आई कायम म्हणायची की आपण दोघींनी ना कधी एकत्र प्रवास नाही करायचा. त्यामागे तिचं काय म्हणणं होतं मला माहीत नाही. भीती असेल. हां, आपण दोघींनी एकत्र प्रवास नाही करायचा. त्यामुळे कधी आईसोबत जाणं नाही झालं. नंतर मग लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी जे जे मला करता आलं आणि ह्याचं जे उत्तर होतं की तुम्ही बाहेर पडा, तुम्ही भाषणं द्या. मला हा प्रश्न पडायचा की मी बाहेर पडू, मी भाषण देऊ, पण मी बोलू काय? बोलेन मी, सांगेन मी. पण आईकडे तिचं जगणं होतं, मी काय सांगू त्यासाठी? आणि मग एका क्षणी उत्तर मिळालं की आपण आईला सांगू शकतो, आईविषयी बोलू शकतो, आपण संस्थेचं काम सांगू शकतो, आपण पुढची आपली जे काही काम आपण पुढे करणार आहोत ते सांगू शकतो. आणि मग मी लोकांपर्यंत पोहोचणं सुरू केलं. झालं असं की आईला पद्मश्री मिळाल्यानंतर ना विलू पुनावाला फाउंडेशन आपल्याशी जोडलं गेलं. आदर पुनावाला सर, त्यांनी सगळ्यात पहिले संस्थेला भेट दिली आणि काय करू म्हणून सांगितलं. म्हणजे कसं असतं ना, हे सगळं काय म्हणतो आपण, हे पूर्वनियोजित देवाचा प्लॅन असतो हा. आई गेल्यानंतर जी 2 संस्था किंवा 2 कंपनीज किंवा 2 अशा ताकदी संस्थेशी जोडल्या गेल्या, ते म्हणजे एक विलू पुनावाला फाउंडेशन आणि एक कल्याणी ग्रुप KTFA. यांनी आमचं जवळजवळ 40-50% जे भार होता ना तोच कमी केला. म्हणजे कल्याणी ग्रुपमधनं आपल्याला गहू, तांदूळ, तेल, तूर डाळ, पोहे, रवा, बेसन हे सगळं दर महिन्याला येतं. आणि आता संस्थेमध्ये जी 450 मुलं आहेत त्या सगळ्यांपर्यंत ते पोहोचतात. ते सगळी कुठे कुठे संस्था आहेत आणि फक्त या 4 संस्था नाहीत, त्यांच्या 30-35 संस्था आहेत जिथं ते हे काम करतात. आणि विलू पुनावाला फाउंडेशनने आपलं मांजरीचं रिनोव्हेशन करून दिलं. आपल्याला सासवडला 2 मोठ्या इमारती बांधून दिल्या की ह्या मुलांचं जीवनमान किती चांगल्या प्रकारे आपल्याला त्यांना देता येईल ते आपण देऊया. आईने जेव्हा काम सुरू केलं तेव्हा अन्न, वस्त्र, निवारा हे त्याच्या बेसिक गरजा होत्या. त्यात तिने शिक्षण ॲड केलं. आता महत्त्वाचा भाग येतो पुनर्वसन. आणि पुनर्वसनामध्ये एकतर आपण मुलीने तिच्या पायावर उभं राहून तिचं लग्न होऊन ते घरी जाणं असू देत किंवा मुलाने पूर्ण शिक्षण घेऊन त्याला नोकरी लागणं, त्याने व्यवसाय सुरू करणं हे असू देत. पण पुनर्वसन हे आम्ही नव्याने ॲड केलं. म्हणजे आईच्या डोक्यामध्ये हे पुनर्वसन वगैरे नव्हतं किंवा त्याला पुनर्वसन म्हणतात हे माहीत नव्हतं. हे आमच्या शिक्षणाने तिथे ॲड केलं की अशा पद्धतीने ही जी पंचसूत्री आहे, अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि पुनर्वसन, त्या पद्धतीने आपलं काम चालू आहे. आणि राहिला अर्थकारणाचा भाग, माझी आजही जिथे म्हणून मी जाईन तिथे तीच विनंती असते की तुम्ही या, आमचं काम बघा. हे तुम्हीच आहात, जसं मी मगाशी म्हणाले की हे तुम्हीच आहात ज्यांनी माईंना इथपर्यंत आणलं आणि आता हे तुम्हीच आहात जे आम्हाला पुढे नेणार आहात. या, आमचं काम बघा. त्याने 2 गोष्टी होतील. एकतर एखादी त्रुटी असेल तर तुम्ही सांगाल, आम्ही ती त्रुटी पूर्ण करू. आणि जर तुम्हाला आवडलं तर तुम्ही शाबासकी द्याल. दोन्ही बाजूने फायदा आमचाच आहे आणि तो हवा आहे आम्हाला. त्यामुळे आता ही अर्थकारण सांभाळताना लोकांपर्यंत पोचणं आणि मदत गोळा करणं हेच मी कंटिन्यू केलंय. पण त्याही पुढे जाऊन अजून एक विषय मी आज बोलेन की किती दिवस तुम्ही अशा पद्धतीने
लोकांपर्यंत पोहोचून मदतीची अपेक्षा ठेवणार आहात. आपणच का नाही काही करायचं. आणि मग कल्याणी ग्रुपनी इनिशिएटिव्ह घेऊन आपण माई बेकर्स सुरू केले. आपण सेक्शन 8 अंतर्गत संस्था स्थापन केली. आपण त्याच्या अंतर्गत माई बेकर्स हा प्रोजेक्ट सुरू केला. आता 2 वर्ष होतील त्याला. प्रॉपर त्यामध्ये मुलींनी शिक्षण घेतलं बेकरीचं. मला माहिती आहे की आज आमचा कदाचित 1 लाख 2 लाख इतकाच त्याचा काय म्हणतो बिझनेस होत असेल. मग त्यातही जर मार्जिन काढलं तर आम्हाला त्यातनं 30-40% मिळत असतील. पण ज्या दिवशी आमचा महिन्याला 50-60 लाखाचा बिझनेस होईल, तितका त्याला प्रतिसाद मिळेल, ऑफकोर्स आम्ही सक्षम होत जाणार आहोत. तिथून आम्हाला अजून दुसरं काहीतरी सुचेल. त्या बेकरीची अजून दुसरी शाखा होईल. आम्ही अजून प्रोडक्शनमध्ये उतरू. पण संस्थांनी सक्षम होणं खरंच गरजेचं आहे. खूप गरजेचं आहे. दृष्टीने होणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणजे आदरणीय रवी नगरकर सर, मी त्यांना खूप मानते, कल्याणी ग्रुपचे. त्यांनी हे बिंबवलं आमच्या मनावर की आता पुरे. ती माइंडची ताकद होती, तो माइंडने निवडलेला पर्याय होता. आता आपण आपलं करूया. म्हणजे आर्थिक स्रोतही त्यांच्याकडनं आपल्याला बेकरी उभं करताना, पण त्यांनी पुढाकार घेतला म्हणून आपलं सुरू झालं. आणि सगळीकडे खूप चांगला प्रतिसाद आपल्या प्रोडक्टला मिळतो. गोरसपाक नावाचा जो आपला पदार्थ आहे, म्हणजे इथलं भीमथडी असू देत किंवा मग आता पालघरचं एक मोठा उत्सव आता तिथे झाला, पुणे एक्स्पोमध्ये आपण होतो, सगळीकडे आपले प्रोडक्ट सगळ्यांना आवडतात. आणि माई बेकर्स हेच नाव आहे. शेवटी ब्रँड तर ठरलेला आहे माईचा. तिच्याशिवाय तर आमचं एकही पाऊल पुढे टाकलं जात नाही. पण आम्ही पूर्ण प्रयत्न करतोय की आता आपल्याच पायावर आपण उभं राहायला हवं. नाही, माईंचे शब्द ही त्यांची ताकद होती. अगदी. आणि मला असं वाटतं की आता तुम्हाला लाभलेलं मनुष्यबळ ही तुमची ताकद आहे. अगदी. म्हणजे मला अगदी आठवतंय की मी फर्ग्युसनमध्ये असताना NSS मध्ये होते, तेव्हा एकदा माई आमच्या कॉलेजमध्ये आल्या होत्या. NSSच्या रविवार सकाळी 10 वाजता जो एक हे असायचा, काय त्यांचं भेटण्याचा तो एक वेळ असायचा. आणि किती म्हणजे आम्ही 11-12 मुलं असू, पण त्या 11-12 मुलांशी सुद्धा संवाद साधायला माई आल्या होत्या. म्हणजे मला आजही ह्याचं आश्चर्य वाटतं किंवा कौतुक वाटतं की त्यांनी तेव्हा असा नव्हता विचार केला की 10-12 मुलंच आहेत, यांच्यासमोर जाऊन काय आपण बोलणार आहोत किंवा ह्याच्यातली किती मुलं ह्यातून पुढे काय करणार आहेत आपल्याला माहीत नाही. त्यांनी या मुलांशी जाऊन आपण बोलायचंय, आपण कुठेतरी यांच्यापर्यंत पोहोचायचंय, यातून काहीतरी पुढे होईल, हा विचार कदाचित केला असेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सातत्य. सातत्याशिवाय काहीच होऊ शकत नाही, यावर माझी श्रद्धा आहे. त्यामुळे त्यांनी सातत्याने लोकांपर्यंत पोहोचण्याचा जो एक जे व्रत त्यांनी घेतलं होतं, जनसंपर्क अफाट होता आईचा. आणि तिची स्मरणशक्ती म्हणजे बाबा अरे तासगाव, हा मग कुठलं पोस्ट ऑफिस, मी आईकडे बघतच बसायचे, तुला इतकं आठवतं? अरे मग ते आहेत का रे अजून, कुठल्या तरी माणसाचं ते नाव काढणार, आहेत की, डोळ्यांनी दिसतं का त्यांना? हो एवढं तुला कसं आठवतंय ते? येते म्हणायची. नंतर तिची खूप व्यस्तता वाढली होती, पण तिला कुठल्या कुठल्या गावची कुठली माणसं मुखोद्गत असायची. फक्त ती कुठेतरी संधी मिळायचा अवकाश की सगळा सातबारा जाऊन मोकळी व्हायची ती. म्हणजे विनय आणि आई, म्हणजे विनय सुद्धा कितीतरी किस्से सांगतो हे की मेन रोडने चाललेत, आता डावीकडे वळायचे आणि चाललेत ते खूप महिन्यांनी वर्षांनी चाललेत त्या रोडनी. आणि ड्रायव्हरने जर असं जरी दिसलं ना वळतो, हा नाही पुढचा फाटा, ती गाडीत मागे अशी बसून असायची मधल्या सीटवर, पुढे विनय, इकडे आकाश आणि ती अशी मध्ये. मग तो त्या स्टेअरिंगवरनं तिला कळायचं की आता हा इथून इकडे येणारी गाडी, हा नाही पुढचा. रस्ते पाठ होते तिला. एकदा मी नकाशा घेऊन बसले होते आणि म्हटलं सांग तुझ्या तारखा. पुण्याला आहे बघ, मी आता 19ला पुण्याला आहे ना, 20 तारखेला ममता मला गोव्याला पोचायचं आहे. मग मी अशी पेन्सिलने गोवा इथपर्यंत, हां चल बोल असं करून काही करायचं, मायले किंवा तू गोवा. मला ममता 2 दिवसात नागपूर गाठायचं आहे. मग तू गोव्याला नाही थांबणार आहे? हेट म्हणायचे, कुठे गोव्याला थांबते. मग तिथून ती रात्रभर प्रवास करून इकडचं काहीतरी काम काढणार, सोलापूर वगैरे ह्या भागातलं, वाया सोलापूर, नांदेड, परभणी, यवतमाळ अशी करत ती नागपूरला पोचणार. तिला सगळे रस्ते पाठ होते. म्हटलं अगं मी पेन्सिलने रेषा मारून थकती आई, तू हे रस्ते कसे पार करतेस, कसा प्रवास करतेस? आता मी प्रवासाने म्हणजे कार्यक्रमानिमित्त जाते ना, पावलाला आई आठवते. आता तरी रोड खूप चांगले आहेत. होतेच, आता सोयीचं झालंय खरं तर अक्षरशः. तेव्हा तो ती कसा प्रवास करत होती.
ते अद्भुत होतं सगळं, अद्भुत होतं. अद्भुत होतं. पण जनसंपर्काबद्दल तुम्ही बोललात, अजितदादा पवारांची तुमच्याकडे खूप छान आठवण आहे. खूप सुंदर आठवण येते. फार वाईट झालं दादा गेले, फार वाईट झालं. फार आणि वाईट आता झालं. नुकतीच घडलेली फार दुर्दैवी फार घटना फार आहे वाईट ती. झालं. खूप मोठं नुकसान आहे हे, समाजाचं नुकसान आहे. आणि खूप मोठा माणूस, खूप मोठ्या मनाचा माणूस, अशी माणसं जाऊ नयेत. ही हानी भरून नाही निघत. मला आठवतंय की 2003 असेल तेव्हा, आणि सासवडमध्ये तेव्हा दुष्काळ होता कुंभारवळणला, आणि आपण लोणी काळभोरला आलो होतो. आणि संध्याकाळची का रात्रीची वेळ होती, आणि दादांना कळालं की माई इथे त्यांची मुलं घेऊन एका वेअरहाऊसमध्ये आलेल्या आहेत, तिथे राहत आहेत त्या. मुलांचे ॲडमिशन वगैरे शाळांमधनं चालू आहेत. रात्री दादा भेटायला आले, आणि मुलांची झोपायची वेळ वगैरे झालेली. दादा, आपलं दीपक दादा पण तेव्हा होता, आणि त्यांनी सगळं ते पाहिलं, आणि खिशामध्ये हात घालून आहे नाही ती सगळी रक्कम आईच्या पदरात टाकली. हे घ्या, मुलांना काहीतरी गोड खाऊ घाला, काही लागलं सांगा, ॲडमिशन झाल्यात का, आता काही हवं आहे का, काही प्रॉब्लेम असू द्या, 10च्या हातावर 500ची नोट टेकवली, हे तुला, मुलांची काळजी घे. म्हणजे ती रक्कम 32,000 होती का ती रक्कम 32 लाख होती हा विषयच नाही आहे. पण ते ज्या क्षणी त्यांनी ते केलं, माझ्या आईला तेव्हा किती बळ मिळालं असेल की मी माझं गाव सोडून इथं येते, मला वर्षभर या मुलांसोबत काढायचंय, अजून इथे फारशी ओळख नाही आहे, पण पाण्याअभावी मला ही वणवण करावी लागते. आणि अशा वेळेला इतका मोठा माणूस तुमच्या जवळ येऊन म्हणतो की काळजी करू नका. खूप मोठं नाव आणि खूप मोठं मन लागतं यासाठी, खूप मोठं. मला ते गेले तेव्हा ना काय 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 आठवलं. आता मध्यंतरी ते शिरूरला जाऊन आले, त्यांच्या वाढदिवसाला तिकडनं येत होते नगरकडनं, शिरूरच्या संस्थेमध्ये गेले, मुलांनी त्यांचा वाढदिवस साजरा केला. ते गुलाबी जॅकेट, त्यांचा दरारा. आहेत चांगली माणसं ह्या समाजामध्ये आहेत म्हणून हे काम पुढे चालू राहतं, त्यांचे ब्लेसिंग्स आहेत. पण ममताताई, ह्या संस्थांचं भविष्य काय? कारण आत्तापर्यंतचाच प्रवास खडतर होता, इथून पुढे तर अजून अजून आव्हानं वाढणार. हो. कितीही स्वयंपूर्ण व्हायचं ठरवलं तरी सुद्धा करोनासारख्या काळाने आपल्याला सगळ्यांना हे दाखवून दिलं की जग कुठल्याही क्षणी थांबू शकतं, खंड पडू शकतो. अगदी. तर कशा पद्धतीने बेगमी करावी, कशा पद्धतीने पुढच्या सगळ्या सोयी कराव्यात, आता कसा विचार करावा भविष्याचा, असं तुम्ही आता ह्या दृष्टीने काही प्रयत्न करता का? तुला एक सांगू का, एक मतप्रवाह असाही आहे, म्हणजे आडून आडून कानावर येतो, की अनाथाश्रम हवेतच कशाला. आपण या समाजाला अनाथाश्रमाची गरजच पडू नये असा समाज आपण घडवूया. खरंच ते अशक्य आहे, ते शक्य नाही आहे, पण तो मतप्रवाह आहे. मी म्हणते की चलो ठीक आहे की मानवनिर्मित ज्या चुकांमधनं अनाथ जन्माला आलं असेल किंवा ज्याच्याशी माणसाचा संबंध आहे, अशी किती जरी कारणं तुम्ही कमी केली, अगदी सगळ्यांवर कंट्रोल केला, जे खरं शक्य नाही आहे कंट्रोल केला, तरी ज्या नॅचरल कलॅमिटीज आहेत त्याचं तुम्ही काय करणार? सुनामी असू देत, आत्ताचा कोरोना असू देत, अनाथाश्रमाची गरज पडणारच आहे. आणि आजचं चित्र तर असं आहे की ती कुठल्याही वयाला पडते. कुठल्याही वयातली व्यक्ती आता अनाथ असू शकते. ती मुलंच असायला हवं असं नाही, लहान मुलंच असायला हवं. त्यामुळे संस्था समाजामध्ये राहणारच आहेत, त्या वाढणारच आहेत. पण इथे तुमचा प्रामाणिकपणा, तुमचा पारदर्शीपणा खूप महत्त्वाचा फॅक्टर असतो. खूप चांगली माणसं ह्या फील्डमध्ये आहेत, आजही काम करतायत. अगदी बाबा आमटेचं तर काय नाव घेणार, पण त्यांची तिसरी पिढी म्हणजे अनिकेत दादा माझ्या संपर्कात असतो आता. मला तो मार्गदर्शक वाटतो. गिरीश कुलकर्णी नगरला, गिरीश दादा आमचा, मला तो मार्गदर्शक वाटतो. मला कधीही या लोकांशी बोलावं असं वाटतं. ही लोक आहेत समाजामध्ये आणि कित्येक संस्था आहेत. मी माझ्या संस्थेचं प्रतिनिधित्व करते म्हणजे मी माझ्या संस्थेविषयी बोलायला हवं असं काही नाही. आत्ता आपण पुरस्कार देतो आईच्या स्मृतिदिनानिमित्त, यशोदामाई पुरस्कार. यावर्षी मी पुरस्कार दिलाय आपल्या सेवा संकल्पला. काय काम करतात ती माणसं. मागच्या वर्षी संदीप दादाला कोकणातल्या याला पुरस्कार दिला होता. काय काम करतात भिकाऱ्यांसाठी, मनोरुग्णांसाठी, काहीच्या काही काम करतात ही लोक. संस्था आहेत, ती काम करणारी लोक आहेत, पण तुमचा हेतू, तुमचा उद्देश त्या संस्थेमागचा हा क्लिअर असायला हवा. आणि जे माणसं ह्या संस्थेला मदत करतात,
जे ह्या संस्थांशी जोडून घेतात ते हा विचार करतात की ह्यांचं काम कसं चालू आहे. आणि मग एक जर व्यक्ती चुकली तर त्याचा बाकीच्या संस्थांवर परिणाम होतो. की ह्या संस्था मग अशाच काम करत असतील बाकीचे, तो एक विचार प्रवाह तयार व्हायला वेळ लागत नाही. म्हणून जे संस्था चालक आहेत, ज्या संस्था आहेत, त्यांनी हा विचार करणं खूप गरजेचं आहे. कारण काय झालंय ना की मुळात माणसाचा स्वभाव काही प्रमाणात शंका घेण्याचा असतो. दुसरी गोष्ट म्हणजे जिथे आपण कुठल्याही पद्धतीने काहीही मदत करू पाहतो आहोत त्यातली सत्यता किंवा त्यातला प्रामाणिकपणा हा पडताळून बघावा असं कुणालाही वाटत असतं. आणि म्हणून गेल्या काही काळात तर आपण खूप मोठ्या मोठ्या संस्थांविषयी नंतर काहीतरी कानावर आलं, नंतर काहीतरी असं बरेचदा होतं. आणि म्हणून हा प्रश्न पडतो की आता तुम्हाला कशा पद्धतीने लोकांसमोर तुमचा प्रामाणिकपणा, तुमचा हेतू हा मांडावा. कारण आता वेगळ्या वेगळ्या याचे मार्गही बदललेत ना सगळेच. ते करण्याशिवाय पर्याय नाहीये. तुम्ही मी तर म्हणते की जसं मी मगाशी म्हटलं ना, क्रीजवर टिकून राहायचंय. मला माझा बॉल ऑन बॉल प्रामाणिकपणे खेळायचंय, टिकून राहायचंय. मला 4 मारायचा नाहीये, मला 6 मारायचा नाहीये, मला आउट व्हायचं नाहीये. क्रीज टिकून ठेवणं महत्वाचं आहे. या सगळ्यानंतर पुन्हा एकदा गझलेकडे वळते मी. ऐक माईंच्या सहवासात एवढी वर्ष राहिल्यानंतर त्यांच्याविषयी तुम्ही खूप लिहिलंयत. खूप नाही ग लिहिलं, खूप लिहायचं आहे मला. मला आईवर लिहिताच आलं नाही. म्हणजे उन्हावर नको, पावसावर नको, कुणाचे चोजे कुणावर नको, असा एक मतला होता माझा. म्हणजे अशी एक गझल होती, त्यात एक शेर होता की तुला गिरवल्यावर कळे ना मला, कुणावर लिहू मी कुणावर नको. मला तिच्यावर लिहिताच आलं नाही. पण ती गेल्यानंतर 1-2 रचना लिहिल्या, नाही लिहिल्या असं नाही, पण मला लिहायचं आहे. म्हणजे आता माई पब्लिकेशन सुरू केलं आहे मी. मला ती वाचन करणारी आई प्रचंड आवडते. हातात पुस्तक असेल, तिचा लोगोच तो आहे. आणि तिचं वाचन वेळ, ती पुस्तक हातात घेतलेली आई सगळीकडे पोचावी हा त्यामागचा हेतू. आणि त्याही पुढे जाऊन लोक पुस्तकाकडे वळावेत. जे जे दर्जेदार आहे ते मला देता यावं. माझी मैत्रीण आहे पूजा भडांगे, तिच्याकडे ती सगळी जबाबदारी. ती स्वतः उत्तम कवयित्री, उत्तम लेखिका, फार गोड लेकरू येते. तिने सगळी जबाबदारी ती घेतली आहे. आणि आत्ता ह्या 4 जानेवारीला माईंच्या स्मृतिदिनी, 4थ्या स्मृतिदिनी आपण चिंधीची गोष्ट हे पुस्तक आणलंय, जे बाल साहित्यामध्ये तिनेच लिहिलंय. शब्दांकन माझं आहे, कारण ऑफकोर्स मीच सांगू शकले असते. आणि तिने ते लिहून काढले. ते ह्यासाठी की आपण लहान असताना आपल्या घरातनं आपल्याला ही मोठी माणसं कळाली. कारण आपल्या घरामध्ये ती पुस्तकं असायची. महात्मा गांधी, पंडित नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, सावरकर, हे सगळे आपण छोट्या छोट्या पुस्तकांमधनं वाचले. बरोबर आहे. आणि कुठेतरी तोंड ओळख झाली. आणि मग जशी जशी आपली समज तयार होत गेली, आपले इंटरेस्ट तयार होत गेले, आपण त्या व्यक्तीकडे तसं वळत गेलो आणि जास्त वाचत गेलो. मला असं वाटतं की लहान मुलांच्या हातात माई पोहोचणं खूप गरजेचं आहे. ज्या पद्धतीने तिने शिक्षण घेतलं, हाफ टाइम 4थी पास म्हणायची, तिला खूप शिकायचं होतं पण तिला नाही शिकता आलं. ज्या पद्धतीने माझ्या जन्मानंतर तिचा जो प्रवास होता, तो ज्या पद्धतीने तिने संस्था उभ्या केल्या, ते सगळं खूप छान पद्धतीने तिने ते मांडलंय. आणि शेवटी आपण सगळ्या संस्था, त्यांचे ॲज इट इज फोटो सगळं दिलंय त्यामध्ये. आणि आपण माई दिनदर्शिका पण काढली होती यामधून, की माईंचे सगळे कोट जे ती भाषणांमधनं वापरायची. म्हणजे तिचं पहिलं कोट होतं की फुलांच्या पायघड्यावरून चालताना काटे बोचले तर वेदना सहन करायला शिका. काट्यांना बोचणं माहिती असतं, वेदना कळत नसतात. त्याच्या पुढची स्टेप ही होती की तुम्ही तुमचे पाय इतके घट्ट करा की एक दिवस हे काटे तुम्हाला म्हणतील की आइये, वेलकम, सुस्वागतम, हम झुकता है आप चलना सीखो. त्याच्या पुढे जाऊन जे मी मागाशी म्हटलं की दरवेळी संकटावर मात करायची गरज नसते ममता, कधी कधी संकटाला वळसा घालूनही पुढे जाता येतं. हे सगळे कोट त्यामध्ये आहेत. आणि लोकांनी खूप आवडीने ते घेतलं. वर्षभरासाठी जे कॅलेंडर बनतं ते. अजून खूप सारं साहित्य आणायचं आहे, पण मला आईवर जेव्हा मी लिहीन तेव्हा ऑफकोर्स ते माई पब्लिकेशनकडनं येईल. मी त्याचं टायटल पण अजून काही लिहिलं नाही आहे, टायटल लिहून ठेवलंय, अजून आई शिल्लक आहे. वा. तर बघूया, ती सुचवेल तेव्हा लिहीन. परमेश्वर आहे तो लिहून घेईल. आणि बरंचसं आपल्याच आत अजून किती काय दडलंय, किती अजून बाकी आहे ते एकदा सगळा
उपसा करावा लागणार आहे, कारण त्याच्यामध्ये हे मी बोलते हे नसणार आहे, त्याच्यामध्ये अजून काहीतरी वेगळं असेल. वाट बघते त्याची. सोपान चौधरींनी बहिणाबाईंबद्दल खूप लिहिलं होतं. येस. तसंच आता तसं. तुमच्याहीकडनं ते व्हावं असं मला वाटतं. आणि अरे. एक जाता जाता शेवटी तुम्हाला पोळ्या करताना खूप सुचतं असं मला कळलं. म्हणून मी मगाशी पहिला प्रश्न विचारला की तुम्हाला कसं सुचतं, पण तेव्हा तुम्ही सांगितलं नाही, तर आता मीच तुम्हाला विचारते. तुम्हाला स्वयंपाक कसं सुचतं? करताना पोळ्या करताना खूप सुचतं असं मला कळलंय. तर असं पोळ्या करताना सुचलेली एखादी गझल. अगं काय होतं माहितीये का, कुठलीही गोष्ट सुचणं ना ही एक तंद्री असते. हा बरोबर. आणि आपण जरी ती लाटी पूर्ण तेल लावून ती त्रिकोणी झाली ना, तरी त्या त्रिकोणी गोळ्याचं आपल्याला गोल पोळी करायची असते. म्हणजे तुम्ही तिथं पूर्ण एकाग्र असता की ती चपाती गोलच व्हायला हवी. त्याच्यावर दुसऱ्या प्लेटनी असं टाकून नाही करत आपण ते. त्यामुळे तिथे जी तंद्री लागते ना, तर एखादा मिसरा असा गोटीबंद होत जातो. म्हणजे ते आणि तो रिदम असतो, रिदम असतो तो. आणि मग कधी कधी इतका मूड येतो, म्हणजे मी कायम सांगते की मला त्या दिवशी पूर्ण बिल्डिंगच्या चपात्या कराव्याशा वाटतात. किंवा मी जर लागलाय मला सूर लागलाय, सूर लागलाय, किंवा जर सोसायटीच्या चपात्या केल्या तर गजल संग्रह येईल असं काहीतरी फील येतं. पण आहे ती एक तंद्रीची अवस्था आहे की जेव्हा मला ते वाटतं की हा मिसरा असा नाही असा यायला हवा होता, आणि पटकन मग ते पिठाचे हात मोबाईलला लावायचे आणि ड्राफ्टमध्ये पटकन टाईप करून ठेवायचं, परत मोबाईल बाजूला ठेवायचा. ते मी बोलते बऱ्याचदा की मला चपाती लाटताना सुचतं किंवा सुचलेलं आहे ते आकारात येत जातं त्या चपातीसारखं. आणि रचना म्हणशील तर मला वाटतं तीच घ्यावी जन्म मला तो द्यावा आनंद पुढल्या जन्मी. जितके शेर मला आठवतील तितके घेते आता की जन्म मला तू द्यावा आनंद पुढल्या जन्मी, या जन्माची नको आठवण पुढल्या जन्मी. जन्म मला तू द्यावा आनंद पुढल्या जन्मी, या जन्माची नको आठवण पुढल्या जन्मी. राग अनावर होता होता आवरेन मी, पण प्रेमावर नको नियंत्रण पुढल्या जन्मी. वा. पण प्रेमावर नको नियंत्रण पुढल्या जन्मी. याही जन्मी चुकली नाही पायपीठही, याही जन्मी चुकली नाही पायपीठही. नसेल नारे नक्की वणवण पुढल्या जन्मी, नसेल नारे नक्की वणवण पुढल्या जन्मी. पुन्हा कधी ना दिसतील नोंदी या जन्माच्या, पुन्हा कधी ना दिसतील नोंदी या जन्माच्या. असेल भाळी तुझेच गोंदन पुढल्या जन्मी. वा. असेल भाळी तुझेच गोंदन पुढल्या जन्मी. आणि आता जो शेर शेवटचा आहे आणि जो वाचताना मला आईची आठवण येते की तुझ्या विना या 6 ऋतूंचे काय करू मी, तुझ्या विना या 6 ऋतूंचे काय करू मी. ऋतू 7वा होऊ आपण पुढल्या जन्मी. वा वा वा. ऋतू 7वा होऊ आपण पुढल्या जन्मी. वा वा, सुंदर. मला आता एकच फक्त सांगा की तुमच्यापर्यंत पोहोचायचं असेल, म्हणजे संस्थांपर्यंत पोहोचायचं असेल तर ते कसं पोहोचायचं. म्हणजे आपल्या प्रेक्षकांना जर संस्थांपर्यंत पोहोचायचं असेल तर त्यांनी कसं पोहोचायचं. मी म्हणजे जिथे ते आहेत ना, जिथून ते बघतायत, मग नागपूरचा असेल ना त्याने वर्ध्याला जावं, जो अमरावतीला आहे त्याने चिखलदऱ्याला जावं, जो बारामतीला आहे त्याने सासवडला यावं, जो पुण्यात आहे त्याने मांजरीला यावं, जो नगरला आहे त्याने शिरूरला जावं. माईंच्या कुठल्याही संस्थेला भेट द्या, तिथलं आमचं काम बघा. त्रुटी असतील तर सांगा, आवडलं तर शाबासकी द्या, पण लोकांनी पोचायला हवं. खूप गरजेचं आहे लोकांपर्यंत काम पोचणं. आणि ह्या पॉडकास्ट थ्रू जर ते काम पोचत असेल तर माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे ती. ममताताई, पुन्हा एकदा मनापासून आभार. तुम्ही आलात, आम्हाला खूप आनंद झाला. मला खूप छान वाटलं, खूप खूप छान वाटलं मला. ह्या संधीची मी वाट बघत होते म्हटलं तरी चालेल. पण खूप खूप धन्यवाद, खूप धन्यवाद. धन्यवाद.